श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय। श्रीमद् भागवत महापुराण की जय। आइए महाराज विराजिए, 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 आइए महाराज विराजिए। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनाथ महाराज की जय। शिवाजी महाराज की जय। तिलकं ललाट पटले, वक्षस्थले कौस्तुभं, नासाग्रे वरमौक्तिकं, करतले वेणुकरे कंकणं, सर्वांगे हरिचन्दनं, सुललितं कंठे च मुक्तावली, गोपश्री परिवेष्टितो, विजयते गोपाल चूडामणि। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। तत्रैव गंगा यमुना त्रिवेणी, गोदावरी सिंधु सरस्वती च, सर्वाणि तीर्थानि वसन्ति तत्र, यत्राच्युतोदार कथा प्रसंग। वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर, गुरु साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः।
त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धु च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वा मम देव देव कृष्ण माझी माता म्हणा कृष्ण माझी माता हरी कृष्ण माझा पिता कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू चुलता बहीण बंधू चुलता कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे तारू कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे तारू उत्तरी पहिलं फेरो उत्तरी पहिलं फेरो भावना देता कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे तारू कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे तारू गोपाल कृष्ण भगवान की जय कृष्ण माझा पिता बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा गुरु कृष्ण माझा तारू उत्तरी पहिलं तिरू भव नदीचा कृष्ण माझे मन कृष्ण माझे जन सोयरा सज्जन कृष्ण माझा तुका म्हणे माझा श्री कृष्ण विसावा वाटे न करावा परता जीवा कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे तारू उत्तरे पहिलं तिरू भव नदीचा वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मुखं करोति वाचालं पङ्गुलङ्घयते गिरिं यत्कृपातमः वन्दे परमानन्दमाधवम् ॐ नमो भगवते वासुदेवाय देवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय कृष्णं नारायणं वन्दे कृष्णं वन्दे व्रजप्रियं कृष्णं द्वैपायनं वन्दे कृष्णं वन्दे पृथासुतम् श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः श्री भगवते गोपाल कृष्णाय नमः श्री नारदादि भागवतेभ्यो नमो नमः सच्चिदानंद रूपाय विश्वपत्यादि हेतवे तापत्र विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः श्री कृष्णाय वयं नमः श्री कृष्णाय वयं नमः बोले गोपाल कृष्ण भगवान की जय श्रीमद् भागवत महापुराण की जय श्री पुरुषोत्तम भगवान की जय। आज कथेचा 7वा दिवस आहे, अंतिम दिवस आहे, नाही हाचे अंतिम दिवस आहे, 7वा दिवस आहे आणि आज आपल्या कथेची सांगता सोहळा संपन्न होत आहे। म्हणून आज शेवटच्या दिवशी एक सर्वांगाचे कान करून तुम्ही आता 2 तास कथा ऐकावी ही सर्वांना नम्र विनंती। कालपर्यंत आपण अनेक कथेचं चिंतन या 6व्या दिवशी केलेलं आहे। त्यामध्ये प्रामुख्याने काय काय बघितलं काल? श्री रामचंद्र प्रभूचा अवतार, थोडक्यामध्ये त्यांचं वर्णन
रामप्रभू ने स्वयंवरामध्ये सीतेला जिंकलं. त्यानंतर रामप्रभूचा राज्याभिषेक ठरला. पुन्हा कैकेयीने 2 वर मागितले. एका वराने भरताला राज्यावर बसवायचं, दुसऱ्या वराने रामाला 14 वर्ष वनवासात पाठवायचं. पित्याची आज्ञा मोडली नाही. रामप्रभूने वनवासात निघाले. त्यांच्यासोबत लक्ष्मण आणि सीताही निघाले. आणि इकडे दशरथ राजा 6व्या दिवशी रामाचं नाव घेत घेत विरहाने मरण पावला. त्यानंतर भरत चित्रकूटाला रामप्रभूला आणायला जातात, पण ते काही येत नाही. शेवटी त्यांच्या पादुका घेऊन सिंहासनावर ठेवतात आणि नंदीग्रामाला जाऊन भरत रामाची वाट पाहत असतात. काही दिवस चित्रकूटाला राहिल्यानंतर पंचवटीमध्ये येतात. पंचवटीमध्ये शूर्पणखा तिथं येते, लग्नाची मागणी करते, पण लग्न रामप्रभू म्हणतात मी एक पत्नी आहे म्हणून मी करू शकत नाही. लक्ष्मणाकडे जा. लक्ष्मण तिचं नाक कान कापून घेतो. रावणाला राग येतो. रावण तिचं सीतेचं अपहरण करतात. त्यानंतर हनुमंत सीते मातेचा शोध लावतात. त्यानंतर सगळं सैन्य त्या लंकेला जातं. रामप्रभूचं वानर सेना, त्यामध्ये जांबुवंत असेल, सुग्रीव असेल, नळनीळ असेल, अनेक वानर मंडळी, हनुमंतराय असेल. आणि मग त्या मंडळींना त्या रावणाबरोबर घनघोर युद्ध झालं. त्या युद्धामध्ये रावणाचा पराभव झाला, रामाचा विजय झाला. आणि रामप्रभू बिभीषणासोबत अयोध्येला येतात. आणि अयोध्येला आल्यानंतर रामराज्य सुरू होतं. बोले गोपाल कृष्ण भगवान की, प्रभू रामचंद्र भगवान की, श्रीमद भागवत महापुराण की जय. आणि आता आज आपल्याला ज्याच्यासाठी हा ग्रंथ निर्माण झाला, कशासाठी झाला होता की व्यास नाराज होते, बेचैन होते. 17 पुराणं त्यांनी लिहिली, पण त्यांचं समाधान झालं नव्हतं. म्हणून एकदा नारद गेले. नारदांना सांगितलं तुम्ही 17 पुराण लिहिले खरं आहे, पण त्यामध्ये श्रीकृष्ण भगवंताचं चरित्र तुम्ही लिहिलं नाही, म्हणून तुम्ही असंतुष्ट आहात. म्हणून आता शेवटचं पुराण तुम्ही निर्माण करा. आणि मग व्यासाने सांगितल्याप्रमाणे त्या बद्रिकाश्रमच्या बाजूला मानागावला जाऊन गणपतीला लिहायला दिलं. आणि त्यांनी स्वतः सांगितलं ते हे 18वं श्रीमद भागवत महापुराण. बोले श्रीमद भागवत महापुराण की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि मग महाराज आता चला द्वापार युगाला प्रारंभ झालेला आहे. आणि द्वापार युगाला प्रारंभ झाल्यानंतर ही धरणी माता, पृथ्वी माता त्या ब्रह्मदेवाकडे जाते. कशासाठी की या पृथ्वीवर आता अनेक राक्षस माजलेले आहेत, दुर्जन माजलेले आहे. ब्राह्मणाचा छळ करू लागले, ऋषी मुनींचा यज्ञ मोडू लागले. अशा प्रकारे सगळीकडे अत्याचार या राक्षसाचा सुळसुळाट झालेला आहे. रावणासारखे कंसासारखे, वक्रदंत, जरासंध असे अनेक राक्षस त्या द्वापार युगामध्ये. आणि मग ही पृथ्वी माता या पापाचं ओझ सहन होईना म्हणून एक दिवस रडत रडत ब्रह्मदेवाकडे जाते. ब्रह्मदेव म्हणतात माते ठीक आहे तुझं मागणं, तू म्हणते माझ्यावर पापाचं ओझ झालं, या पापी लोक जास्त वाढले, पण आता माझ्या हातात काही नाही, आपण काय करू, तुला मी आता कोणाकडे घेऊन जातो, विष्णू भगवंताकडे घेऊन जातो. आणि मग ब्रह्मदेव, इंद्र, सगळे देव मंडळी त्या धरती मातेला, पृथ्वी मातेला कुठे घेऊन जातात, वैकुंठामध्ये विष्णू भगवंताकडे घेऊन जातात. विष्णू भगवंत म्हणतात अरे आज कसं काय येणं केलं सगळ्यांनी, काय म्हणते पृथ्वी माते, काय झालं. मग ब्रह्मदेव सांगतात हे देवा की ही धरती मातेचं दुःख फार झालं, पापाचं ओझं तिला सहन होईना, म्हणून ती म्हणते भगवान तुम्ही आता काहीतरी करा, अवतार धारण करा, कारण त्या राक्षसाचा सुळसुळाट झालेला आहे, दुर्जनाचा सुळसुळाट झालेला आहे, धर्म कुठं राहिला नाही, अधर्म सगळीकडे आहे, म्हणून तुम्ही आता काय करा, अवतार घ्या. भगवान म्हणले तुम्ही काही चिंता करू नका. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान अवतार घेते
धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्त जना आपुल्या पाळीसी भक्त जना अंबरुसी साठी जन्म सोशिये अंबरुसी साठी जन्म सोशिये दृष्ट निर्दळीले दृष्ट निर्दळीले अंबरुसी साठी जन्म सोशिये अंबरुसी साठी जन्म सोशिये गोपाल कृष्ण भगवान की सत महापुराण म्हणून ज्या नाही अजून प्रकारे भगवंताचं ब्रीद आहे काय भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी म्हणून या न्यायाप्रमाणे कारण ज्ञानेश्वरीमध्ये आपलं श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला ज्यावेळेस उपदेश करतात त्यावेळेस सांगतात यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् कृष्ण भगवान की जय श्रीमद भागवत महापुराण की जय ज्या वेळेस श्रीकृष्ण विष्णू भगवंत म्हणतात की ज्या युगामध्ये या पृथ्वीवर अत्याचार माजेल धर्माचा नाश होईल त्यावेळेस मी काय करील अवतार धारण कशासाठी धर्माचं रक्षण करण्यासाठी या साधू संताचं दुर्जनापासून रक्षण करण्यासाठी मी प्रत्येक युगामध्ये काय करील अवतार घेईल आणि या न्यायाप्रमाणे पृथ्वी मातेला अभय दिलं जा आता लवकरच आम्ही द्वापार युगामध्ये अवतार घेणार आहे आणि पृथ्वी माता आनंदाने जाते परत जाते त्यानंतर थोड्याच दिवसानंतर भगवंत वैकुंठामध्ये बैठक घेतात जसं आपण मीटिंग घेतो त्याप्रमाणे भगवंत सगळ्यांची बैठक घेतात त्या बैठकीला सगळे देव ऋषी सगळे आलेले आहे आणि मग सगळ्यांना काम वाटून देतात सांगितलं लक्ष्मी तू जा आता महाराष्ट्रामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये कौंडिण्यपूर नावाची नगरी आहे त्या नगरीला जाऊन भीष्मक राजाच्या पोटी तू काय घे जन्म घे चला लक्ष्मीला सांगितलं सगळ्यांना कामं वाटून दिले तू हे वय आणि मग आता शेवटचा नंबर आला कोणाचा शेष भगवंताचा अरे शेषा चला आपली अवतार घेण्याची आता वेळ आलेली आहे शेष भगवान म्हणतात देवा आता बस झालं आता तुमचा अवतार आणि तुम्ही मी काही येत नाही म्हटले अरे विष्णू भगवंताला वाटलं शेषाला काय झालं भानगडे मागच्या आतापर्यंत तू माझ्या सोबत होता मागच्या अवतारामध्ये रामाच्या अवतारामध्ये तू कोण होता लक्ष्मण होता आणि मग आता काय झालं तुला देवा मागच्या अवतारामध्ये मी पाहिलं तुम्ही माझे मोठे भाऊ होता आणि ज्यावेळेस आपल्याला वनवास झाला वनवासात गेल्यानंतर मी तुम्हाला सीतामाईला आणि तुम्हाला मी फळं आणून देत होतो कंदमुळे आणून देतो तुम्ही दोघं मार एकमेक खात होता मला एकदा तरी म्हटले का लक्ष्मणा अरे तू जेवला का मला विचारलं नाही तुम्ही देवाला कळलं हा तो राग आहे का शेष भगवान तो राग आहे का अरे एक काम कर आता मागच्या अवतारामध्ये तू कोण होता माझा लहाना भाऊ होता आता या अवतारामध्ये काय गो तू माझा मोठा भाऊ होतो आता मागच्या अवतारात मी तुला आज्ञा करीत होतो ह्या अवतारामध्ये तू मला आज्ञा कर मी तुझं ऐकेल बघा एखाद्याकडून काम करून घ्यायचं तसं गोड बोलून करून घ्यायचं बरं का त्याला मोठेपणा द्यायचा तेव्हा कुठं काम होत राहतं आहे का नाही असं हे याच्यातून शिकायचं आपण चला आणि मग त्याला मोठेपणा द्याला कोणाला शेषाला मोठा भाऊ हो मी तुझं ऐकन तसं ऐकलं काहीच नव्हतं पुढे ऐकलं काहीच नाही सगळं सांगितलंच पण शेवटी कसं आहे मोठेपणा दिला आणि शेषाला वाटलं वा मोठा भाऊ आहे आता मी याला आज्ञा करीन म्हणून तो म्हणे ठीक आहे मग आपण अवतार घेऊ चला आता सगळी मीटिंग झाली सगळं झालं
अवतार घेण्याची वेळ ठरली, दिवस ठरला, मुहूर्त ठरलं, कोणी कधी जायचं हे सगळं ठरलं. आणि अशा प्रकारे आता थोडं आपण काय करू, वैकुंठामधून कुठं येऊ, पुन्हा मृत्यू लोकामध्ये येऊ. आता मृत्यू लोकामध्ये भारत खंडामध्ये, अशा खंडामध्ये भारत देशामध्ये मथुरा नावाची नगरी आहे. कोणतं? मथुरा. आता त्या मथुरेला मथुरा हे राजधानी, आणि त्या राजधानीच्या गावाला कोणाचं राज्य होतं? कंसाचं राज्य होतं. कंसाने आपल्या खरं तर वडिलाचं राज्य होतं उग्रसेनाचं, पण त्या उग्रसेनाला बंदिस्त केलं कंसाने, आणि ते राज्य बळजबरी स्वतः घेतलं आणि स्वतः राज्य करू लागला. आणि मग आता त्याची एक बहीण देवकी, हिचा विवाह ठरलेला आहे कोणाबरोबर? वसुदेवाबरोबर. आणि मग लग्न ठरलं, आणि आता राजाच्या बहिणीचं लग्न, तिथं काय पाहणं, राजा बोले दल हाले. आणि अशा प्रकारे मोठा लग्नाचा विवाह थाटामाटात लग्न चालू आहे, लग्न समारंभ जोरात चालू आहे, आणि सगळीकडे आनंदी आनंदी वाद्याचा गजर होत आहे. अशा प्रकारे थाटामाटामध्ये त्या देवकीचं लग्न पार पडलं आनंदामध्ये. सगळ्यांचे जेवण झाले, सगळं झाले. तुम्हाला लग्नाला थोडा उशीर झाला, बरं काय हरकत नाही. गोपाल कृष्ण भगवान की, श्रीमद भागवत महापुराण की. आणि आता देवकीला वाटी लावायचं बरं का, नवरीला वाटी लावायचं. कंस म्हणतो मी माझ्या रथामध्ये देवकीला कुठं पोहोचतो, तिच्या घरी नेऊन घालतो म्हणे. माझ्या मेवण्याला आणि माझ्या बहिणीला रथ सजवलेला आहे मस्त कंसाने, आणि रथामध्ये दोघाला बसवलं. सगळ्यांनी देवकीला आणि सगळ्यांना निरोप दिला, आणि कंस आता रथ हाकलू लागला, स्वतः सारथी झाला, आणि तो रथ आता निघालेला आहे द्वारकी वसुदेवाच्या घराकडे. तितक्यामध्ये थोडा पुढे गेला आणि आकाशवाणी झाली. काय आकाशवाणी झाली? वा वा वाचा वाचा. अरे कंसा, वाचा खुळखुळ. अरे कंसा, ज्या देवकीला तू रथामध्ये नेऊन सोडित आहे, त्या देवकीचा 8वा पुत्र तुला ठार मारणार आहे. बघा आकाशवाणी काय ऐकलं त्यांनी? ज्या देवकीला तू घेऊन चालला त्या देवकीचा 8वा पुत्र तुला मारणार आहे, तुझा काळ ठरणार आहे, तुझा वैरी ठरणार आहे. असं ऐकलं आणि कंसाने रथ फिरवला, आणि रथ फिरवल्यावर लगेच तलवार काढली. म्हणजे आता ह्या माझ्या बहिणीचा मुलगा जर मला मारित असेल, माझा काळ ठरत असेल, तर हिलाच कशाला जिवंत ठेवायचं, म्हणून तलवार काढली कंसाने, आणि तिला ठार मारणार इतक्यात हात धरला. कोणा? वसुदेवानं. का धरला? कारण त्याचं देवकीचं काय झालं होतं, आणि लग्न झाल्यावर तिची जबाबदारी कोणावर होती? वसुदेवावर. असंच राहतं ना, नववधू असली एखादी लग्न राहिलेली, तर तिनं मंगळसूत्र बांधलं नवऱ्याचं की तेव्हापासून तिची जबाबदारी कोण घेतं? तिचा नवरा घेतो. अरे वा. मग ज्या दिवशी तुम्ही माळ घातली तर तुमची जबाबदारी कोण घेईल? तो भगवंत घेईल. मग माळ घालायला पाहिजे का नाही घालायला पाहिजे? घालायला पाहिजे. अहो नुसतेच हे करणार नाही तर मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आणि आली आघात निवाराया. म्हणून जर तुमची त्याच्या नावाची माळ तुम्ही घातली रे घातली, तर मग भगवंत आपली चिंता करतो. नाथ महाराज म्हणतात तुझी चिंता, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी, तुझी चिंता त्यासी सर्व
करो कोणाच्या गोष्टीचा नको खेद करो कोणाच्या गोष्टीचा नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाण सकळ जीवांचा करीतो सांभाळ तुझं मोकली नाही जैसी स्थिती आहे तैशा परी राही कौतुक तू पाहिजे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला हरिमुखी गाता हरपली चिंता नाही मागता जन्म घेणे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आणि हरिकृपे त्याचा बघा तुमच्या याच्यामध्ये काही तुमच्याकडून गुन्हा घडला काही एखाद्या मागच्या जन्मामध्ये त्याच्या मागच्या जसं भीष्माकडून गुन्हा घडला होता सरड्याला त्यांना फासावर टाकलो गुन्हा घडला ना मग त्याचे भोग त्याला भोगावे लागले मग हे भोग जर चुकायचे असले नाथ महाराज म्हणतात ते भोग चुकू शकता कशामुळे जर हरीची कृपा झाली तर मग हरीची कृपा कोणावर झाली होती आता पुढे कथा येणार आहे पण थोडक्यात सांगतो सुदाम्यावर हरीची कृपा झाली होती हरीची कृपा झाली पण अगोदर काय झाली अवकृपा झाली त्यांना एकट्यानं चेनी खाल्ली होती कृष्णाला आणि बलरामला दिलेच नाही म्हणून अवकृपा झाली होती अवकृपेने त्याला दारिद्र्य निर्माण झालं होतं पण ज्यावेळेस सुदामा भेटायला गेला द्वारकेला मग त्यावेळेस भगवंताने काय केलं त्याचं प्रारब्धच फिरवलं ज्यावेळेस त्याला गंध लावला का सटवीनं जो टाक टाकेला होता दरिद्रीचा त्याचं प्रारब्ध फिरवलं आणि काय झालं तो श्रीमंत झाला त्याची नगरी सोन्याची केली चला अशा प्रकारे कोणतं चाललं होतं आपलं कशावर अवतार हा राईट मथुरेत बरोबर आहे मथुरेमध्ये कोणाचं कंसाच्या बहिणीचं ती कथा चालू होती की मग वसुदेव म्हणतात ही माझी पत्नी आहे हिला तुम्ही मारू शकत नाही म्हणे का माझे हिचा मुलगा मला म्हणे तुला मारणार कोण म्हणे हिचा मुलगा मग हिनं काय केलं तू स्त्री हत्येचं पातक घेऊ नको हात हिला जे मुलं होतील सगळे मुलं मी तुझ्या हाती देतो मग तर झालं कंसाला ते पटलं बरं का कारण पटवून सांगावं लागतं म्हणे तू स्त्री हत्येचं पातक कशाला घेतो तुला 8वा मारणार आहे ना 8वाच काय मी सगळे मुलं तुझ्या हवाली करतो बस बरोबर आणि मग त्या दोघाला रथ फिरवला आणि दोघाला काय केलं बंदिस्त केलं कारागृहामध्ये बंद केलं आणि आता तिथं सगळे हे ठेवले रक्षक ठेवले सांगितलं अरे लक्ष ठेवा बरं का यांना केव्हा मुलगा झाला की मला सांगा आणि तितक्यामध्ये आता काही दिवसानंतर देवकीला गर्भ राहिलेला आहे आणि देवकीला मुलगा झाला पहिला मुलगा झाला आणि कंस बिनधास्त बसलेला आहे म्हणे पहिला मुलगा झाला म्हणे मला पहिला नाही मारणार म्हणे कोणता मारणार आहे 8वा मारणार जाऊ द्या पहिल्यानं काय केलं म्हणे मग 8व्याला मारू तितक्यात हजर झाले तिथं कोण नारायण कोण आले नारद मुनी तिथं आले नारद मुनी म्हणतात काय चाललं राजे साहेब म्हणे काही नाही निवांत म्हणे कालच हिला मुलगा झाला म्हणे माझ्या बहिणीला पहिला मुलगा झाला म्हणे हो आणि मग तुम्ही त्याला सोडलं का म्हणे हो कारण त्याने काय केलं म्हणे मला 8वा मारणार आहे मग त्यानं काय केलं एक कमळाचं फूल होतं म्हणे या पाकळ्या मोज म्हणे आता जर 8 पाकळ्या राहते ना म्हणे आता इकडून मोज पहिला जर इकडून मोजलं तर पहिला 8वा येतो आहे का नाही उलट मोज म्हणे अरे देव लय भारी म्हणे देव 8वा मारणार तुला हे खरं आहे पण 8वा जर पहिल्या वेळेस आला तर तुला मारू शकतो हा मिठाचा खडा बरोबर टाकला नारद काय करायचे बरोबर कळ लावून द्यायचे भांडणं लावून द्यायचे पण त्यांच्या भांडणानं जगाचं कल्याण होत होतं आणि आपल्या भांडण्यानं जगाचं वाटोळ होतं हा फरक आहे चला बोले गोपाल कृष्ण भगवान श्रीमद भागवत महापुराण की जय आणि मग नारद उठला लगेच गेला ते देवकीचा मुलगा घेतला आणि घरा फिरवला आणि दगडावर त्याला आपटलं आर मारलं
पहिलं बाळ सगळ्यात गेलं. कृष्ण जन्म व्हायचा. त्यानंतर काही दिवसानंतर दुसरं बाळ झालं. दुसऱ्या बाळाची तीच गती. असे 6 बाळ कंसाने काय केले, पायाला धरून गरागरा फिरवले, दगडावर आपटले आणि ठार केले. आता हे कशासाठी करायचं होतं की त्यांना जर पाप नाही केलं तर पापाचा घडा कसा भरेल कंसाचा. म्हणून हे 6 बाळाची हत्येचं पाप त्याच्यावर लागलं. याच्यासाठी करायचं होतं ते. चला, आणि मग आता वेळ आलेली आहे. शेष भगवान आता देवकीच्या पोटी, ऐका, 6 बाळ मारली. लक्ष देत जा का तिकडे महाराज, लक्ष कुठं होतं. कंसाने 6 बाळ आपटून मारलेले आहे. आता 7वा गर्भ देवकीच्या पोटी शेष भगवंतांनी घेतला. कोणी? बलराम. जो पुढे बलराम होणार आहे. लक्ष देऊन ऐका. 7 महिने झालेले आहे, देवकीला गर्भ राहिलेला आहे. 7वा शेष भगवंतांनी तिथं अवतार घेतलेला आहे. आणि मग त्या भगवंताने काय केलं, कृष्ण भगवंताने हा 7वा गर्भ देवकीच्या पोटातून योगमायेने काढून वसुदेवाची दुसरी पत्नी, जिचं नाव होतं रोहिणी, जी नंदराजाच्या घरी आश्रयाला होती, तो गर्भ काढला योगमायेनं आणि तिच्या पोटात नेऊन ठेवला. कोणाच्या? रोहिणीच्या. आता हे केलं इकडे. आता ते रक्षकाने सांगितलं की आता देवकी माता गर्भवती आहे बरं का. पण नंतर मग लगेच पोट साफ दिसलं तर ते कंस काय म्हटलं माहितीये का, माझ्या धाकानं काय म्हणे, देवकीचा गर्भ जिरून गेला म्हणे. घाबरला म्हणे मला तो. 7वा गर्भ घाबरला होता का. पण भगवंताची ती युक्ती होती. भगवंताने तो गर्भ रोहिणीच्या पोटी नेऊन घातला. पण सकाळी रोहिणी उठली आणि उठल्याबरोबर ती पाहती, आपलं एकदम पोट मोठं झालेलं. घाबरली. लोक मला नाव ठेवतील, आता काय करू मी, अचानक हे कसं घडलं. आणि मग आकाशवाणी झाली तिथं की रोहिणीला कोणीही बोलायचं नाही. रोहिणीच्या पोटी जो गर्भ राहिलेला आहे तिचेच पती वसुदेवाचा गर्भ आहे, म्हणून तिला कोणीही बोलू नका. अशी काय झाली, आकाशवाणी झाली. आणि मग सगळे शांत झाले. काही दिवसानंतर मग पुढे त्या रोहिणीने सुंदर अशा बालकाला जन्म दिला. आणि तेच बालक म्हणजे कोण, बलराम. बोले बलराम भगवान की जय. महापुराण की जय. चला, आता 7 मुलं झाले आहे का नाही देवकीला. आता 8वा कोण अवतार घेणार आहे, विष्णू भगवान. कृष्णाच्या रूपामध्ये आता विष्णू भगवंत प्रकट होणार आहे. जन्म नाही घेणार, प्रकट होणार आहे. कारण देवाचा जन्म नाहीये, देव काय, प्रगटीकरण. आणि मग आता हळूहळू दिवस, देवकीला 8वा गर्भ राहिलेला आहे. आणि देवकीला असं वाटू लागलं, आपल्या नवऱ्याला म्हणते ती, अहो मला हे आणा, मला तलवार आणा, जाते आणि मी कंसाला काय करते, ठार मारते, मी याला मारते, मी याला त्या. कारण गर्भ कोणाचा राहिला होता, भगवंताचा गर्भ होता, म्हणून तिला शक्ती आलेली एकदम. आणि मग आता 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. आणि मग दिवस होता कोणता, अष्टमीचा दिवस होता. चला, कृष्णाचा जन्म आहे म्हणा, या होता. पण रावण आता झोपच नाही. कधी, जेव्हापासून 8वा गर्भ राहिला, तो झोपीतून दचकून उठायचा आणि 8वा म्हणायचा. कोणाला आठवायचा तो, 8व्याला आठवायचा. लक्ष देऊन ऐका बरं का. ही म्हणजे त्याची भक्ती झाली. जरी तो वैरी होता, मारायचं होतं त्याला, पण कंसाची हे काय झाली, कारण ध्यास कोणाचा लागला त्याला, ध्यास त्या 8व्याचा म्हणजे कृष्ण भगवंताचा ध्यास लागला, विष्णू भगवंताचा ध्यास लागला. रात्रंदिवस जेवायला बसला तर ताटामध्ये त्याला कोण दिसे, 8वा. पाण्यामध्ये प्यायला लागल्यावर पाण्यामध्ये 8वा. 8वा 8वा 8वा. तुम्ही बी देवाला 8वा बरं का. विसरू नका. कारण म्हणून तुकाराम, हेची दान देगा देवा, तुझा विसर ना व्हावा. त्याला आठवलं पाहिजे, विसरलं नाही पाहिजे. ऐका नाही, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व. म्हणून आपण सुद्धा त्याला विसरू नये, आठवलं पाहिजे. मग कंस रात्रंदिवस त्या रक्षकाला सांगितलंय, बघा, डोळ्यात तेल घालून जपा,
8व्याचा आवाज आला की पटकन मला सांगायला यायचं बरं का. ठीक आहे म्हणले जर. आणि मग महाराज ती वेळ आलेली आहे श्रावण वद्य अष्टमीची वेळ आणि रात्रीची वेळ आहे. कधी? मध्यरात्रीची वेळ आहे 12 वाजता. आणि 12 वाजता आता श्रीकृष्ण भगवान त्या वसुदेव देवकीच्या समोर 8 वर्षाची मूर्ती प्रकट झालेली आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. कारण भगवंताला जन्म नाही, अयोनी संभव जन्म म्हणजे चला 8 वर्षाची मूर्ती. आणि आपल्या वडिलाला म्हणू लागली बाबा. कारण आता देवकी काय म्हणते लक्षात घ्या. देवकी म्हणते अरे कृष्णा, मी याच्यासाठी पुण्य केलं नव्हतं. मी पुण्य याच्यासाठी केलं होतं की मला बालकृपामध्ये पाहायचं होतं. तुला माझ्या मांडीवर तुला खेळायचं, बालक रूप तुझं बघायचं. आणि तू 8 वर्षाचा होऊन आला चतुर्भुज रूप घेऊन. हे मला काही आवडलं नाही. मग तो म्हणतो आई अगं मी 8 वर्षाचा होऊन आलो त्याला कारण आहे. म्हणे काय कारण आहे? मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. बरं बरं सांग मग काय सांगायचं. आणि मग तो आपल्या बाबाला म्हणतो बाबा की आता कंस मारण्यासाठी टपलेला आहे पण तुम्ही एक काम करा. नंदाच्या घराला मदने गोकुळाला. नंदाच्या घराला मदने गोकुळाला. हा म्हणती राक्ष बाळ तिम्या मोहिले सकाळ. माया उपदरी देवे ठेवी मदानी रे. नंदाच्या घराला मदने गोकुळाला. नंदाच्या घराला मदने गोकुळाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद भागवत महापुराण की. काय सांगितलं भगवंताने? आपल्या वडिलाला म्हणतात बाबा मला त्या नंदाच्या घराला नेऊन घाला. आणि कारण आता मग वसुदेव म्हणतात अहो तुझं म्हणणं खरं आहे की नंदाच्या घराला नेऊन घाला पण माझ्या पायात पाहिलं का काय हेडे आहे आणि सगळे दरवाजे बंद आहेत, बाहेर रक्षक उभे आहेत, मी आता कसा जाऊ? म्हणे तुम्ही चिंताच करू नका. उचलीला कमलापती पायी काय पायीची बंधने गळत. म्हणजे बघा आता तुम्ही मला फक्त उचला उचला म्हणलं की आपोआप सगळे साकळ्या तुटतील, तुमचे दरवाजे उघडतील, त्यांना झोपा लागेल, आपोआप होईल म्हणे. बरं बरं. आणि मग त्या वसुदेवाने टोपल्यामध्ये आता श्रीकृष्ण भगवंताला ठेवलं आणि उचललं. जसं उचललं पायाची बंधने तुटून पडले. बघा ज्यांना देवाला जवळ केलं की त्याला बंधन राहत्या का? काही कोणतेच बंधन राहत नाही. जन्म मरणाचं बंधन राहत नाही. आपल्या ह्या भवबंधनातून आपली मुक्तता होते. त्याच्यासाठी देवाला काय करावं लागतं? आपलं करावं लागतं. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, विना जीवा सुख नोहे. किंवा बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवनी भावी करुणी घ्यावा, ते नाही विना जीवा सुख नाही. म्हणजे त्या देवाला आपण जवळ केलं पाहिजे, आपला केलं पाहिजे. आपला केलं की हे बंधन सगळे तुटले. मग मायेचं बंधन असेल, जन्म मरणाचं बंधन असेल, पाश असेल, आशा तृष्णा, कोणतेही जे माया आहे ही सगळी काय होईल? निघून जाईल. बरं का? आणि देवाला दूर केलं की माया तुमच्या बोकंडी बसली. समजा माया तुम्हाला सोडित नाही. तरी मायाला अवघड आहे. आता तुम्हाला म्हणलं महाराज चला ना पंढरपूरला, आता तुम्ही येतात. दुसऱ्याला म्हणलं पंढरपूरला चला, नाही 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 मला ते हे काम आहे, माझं अमुक लग्न आलं, तमुक आलं, सगळं 17 कारण. या रामचंद्र गोपाल कृष्ण भगवान की. पंढरपूरला नाही हो, माझी हे येणार आहे, मुलगी येणार आहे, अमुक येणार आहे, तमुक येणार आहे, 17 कारण आहे का नाही?
आणि जर भगवंताने म्हणलं चला वैकुंठात, त्यावेळेस तुम्ही काय कारण सांगताल का? यमानं सांगितलं चल बाबा तुझं तिकीट फाडायचं, त्यावेळेस तुम्ही म्हणताल का माझं हे राहिलं, माझं ते राहिलं? गुपचूप बसावं लागतं, यमाच्या तावडीत जावं लागतं, आहे का नाही? पण असं जाता येत नाही. म्हणून आपल्या शेजारी पाजारी सुद्धा चांगली लोक पाहिजे. काय म्हणायला पाहिजे शेजारण्याने? चला पंढरपूरला चला. आता हे महाराज शेजारी आमच्या, ते म्हणतात चला तीर्थयात्रेला. वाकळे महाराज शेजारी, ते म्हणतात चला पंढरपूरला, चला इकडं. कारण पंढरपूरला चला म्हणणारे, आग्रह करणारे लोक पाहिजे. या शेजारणीपासून तुम्ही सावध राहा बरं का. शेजारणी लय खतरनाक राहते. काही शेजारणी हा या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. कोणत्या शेजारणीनं ह्या का बरं नाही केलं आणि मला पंढरीला नेलं? फुकट वाईट झालं, आहे का नाही? मी चांगली इकडं टीव्ही पाहत होतो, हो मी चांगली मालिका बघत होती इकडं, मी चांगलं इकडे मजा करीत होते AC मध्ये, फॅन मध्ये. मला उगाच नेलं तिकडं पंढरपूरला. घाम येऊ राहिला त्या रांगेमध्ये. काय खरं आहे तिथं, आहे का नाही? बघा बघा, असे शेजारी चांगले असले पाहिजे, आहे का नाही? पंढरपूरला नेणारे ते चांगले, पण काही बिघडून देणारे राहत्या, आहे का नाही? एखादं चांगलं काम करायला गेलं, हे त्याच्यामध्ये काय खरंय, हे काय यांना टाळकुटाचा धंदा आहे, यांचं काय खरंय, असं म्हणणारे लोक खूप. चला कोणतं चाललं होतं आपलं? जसं उचललं कृष्णाला, डोक्यावर घेतलं वसुदेवाने, टोपलीमध्ये उचलीला कमळापती, पायीची बंधने गळती. ते सगळे महाराज, सगळे बंधन तुटले, वसुदेव निघाले. पण पाऊस चालू होता, झिमझिम पाऊस चालू होता, आणि त्या पावसामुळे यमुना नदीला पूर चाललेला होता. आणि मग भगवान वसुदेव आता त्या पाण्यामध्ये शिरले. पहिले गुडघ्या इतकं पाणी लागलं, नंतर कमरा इतकं पाणी वाढत चाललं महाराज. का वाढत होतं पाणी? तर त्या यमुना मातेला दर्शन करायचं होतं. कोणाचं? श्रीकृष्ण भगवंताचं दर्शन करायचं. म्हणून पाणी वाढत चाललं, गळ्यापर्यंत आलं, आता तोंडापर्यंत आलं. भगवंताला वाटलं माझ्या वडिलाच्या तोंडात पाणी जाईल, नाकात पाणी जाईल, म्हणून भगवंताने आपला पाय काढला आणि करंगळी कुठं बुडवली? पुराचाला चाट त्याची लावी गोष्ट, त्याची लावी गोष्ट, त्याची लावी गोष्ट. पुराचाला चाट त्याची लावी गोष्ट, पुराचाला चाट त्याची लावी गोष्ट, त्याची लावी गोष्ट, त्याची लावी गोष्ट. गोपाल कृष्ण भगवान की, श्रीमद भागवत महापुराण की. आणि मग महाराज हळूच पाय काढला आणि अंगठा त्या पाण्यामध्ये बुडाल्याबरोबर, ज्याप्रमाणे तुमचा भांग असतो, भांग कसं दोन्हीकडे राहतो ना, त्याप्रमाणे दुभंगली यमुना आणि वाट करून दिली. कोणाला? वसुदेवाला. वसुदेव मग त्या श्रीकृष्ण भगवंताला जीव घेऊन गोकुळामध्ये जातात. गोकुळामध्ये गेल्यानंतर मध्यरात्रीची वेळ असते, सगळे झोपलेले राहत्या. आणि तिथं सुद्धा अशीच कंडिशन झाली. काय झाली? आपोआप दरवाजा उघडला गेला आणि यशोदेच्या समोर एक नुकताच यशोदेने एका कन्येला जन्म दिलेला होता, तिलाही माहित नाही. आणि मग हळूच वसुदे तिथं जातात, कृष्ण भगवंताला त्या यशोदेच्या पुढे ठेवतात आणि त्या यशोदेला जी कन्या झालेली, मुलगी झालेली असती, तिला उचलतात आणि कुठं येतात? परत मथुरेला येतात. बघा, आता मथुरेला आल्याबरोबर त्या कन्येला घेऊन आले आणि आल्याबरोबर मध्ये शिरले. कुठं? कारागृहामध्ये शिरल्याबरोबर काय झालं? आपोआप दरवाजे लागल्या गेले, पायामध्ये साखळ्या पडल्या गेल्या आणि रक्षक उठले. हे कशामुळे झाले? ती कोण होती? माया होती. मायेनं डोक्यावर घेतलं आपण की काय होतं? आपण बंधनात सापडतो,
हा सिद्धांत तुम्ही घरी घेऊन जा बरं का. आज मायेला दूर करा आणि देवाला जवळ करा बरं का. ही माया आहे सगळी. हे बाकीचं सगळं धन दाराम पुत्रजन ही सगळी माया आहे. माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे निगरे हे तो संपत्तीचे वारे साचो कार्य जाईल. आयुष्य जात आहे पहा काळ जपत असे महा सुता घोरवान ध्यानी राहा श्रीहरीच्या. ही सगळी माया सोडा आणि कशा भगवंताचं चिंतन करा. चिंता करू नका चिंतन करा. चला आणि मग त्या मायेला आणलं. आपोआप सगळे दरवाजे लागल्या गेले आणि तितक्यामध्ये ती माया रडायला लागली. रडायला लागल्याबरोबर ते रक्षक म्हणले अरे मुलगा झाला 8वा मुलगा झाला चला राजे साहेबाला सांगा. आणि मग कंसाला जाऊन सांगतात. कंसाला झोपच नव्हती. तो 8व्याचा ध्यासच करीत नव्हता. जसा उठला तलवार घेऊन जसा पळू लागला कारागृहाकडे आणि पळाल्याबरोबर लगेच त्या देवकीच्या हातातून ते मुलगा आहे का मुलगी पाहिलं नाही घेतलं आणि तिला गरा 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 फिरवलं. पण माया कोणाच्या हातात सापडली का आतापर्यंत? माया कोणाला सापडली नाही. जशी हातातून कंसाच्या निसटली तशी आकाशामध्ये गेली आणि आकाशामध्ये विजेचा कडकडाट झाला. आकाशवाणी झाली तुझा लागे वादे उपदाला माझा दे उपदाला माझा दे उपदाला माझा दे तुझा लागे वादे उपदाला माझा दे उपदाला माझा तलवार खाली पडली. महाराज इतके प्रयत्न केले रक्षक ठेवले रात्रंदिवस तरी पण काही फायदा झाला नाही. 8वा वाचलाच आणि हातात कोण आली? माया आली. पण ती बी माया हातातून निसटली. या 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 कोणता? हा सगळा मायेचा बाजार आहे. लक्ष करा. म्हणून मायेमध्ये पडू नका देवाला जवळ करा. ऐका नाही ज्या दिवशी आपली माया संपल त्याशी देव आपल्याला जवळ येईल. लक्ष कारण माया आणि देव एका ठिकाणी राहू शकत नाही. एकतर हे करा नाही तर ते करा. आता बरेच लोक म्हणते मग आम्ही काय करावं? आम्ही आता पोटासाठी आम्ही काम करतो आणि तुम्हाला काही धंदे नाही. तुम्ही महाराज मंडळी तुम्ही इकडे तिकडे फिरत राहते म्हणतात ना महाराज आपल्याला. हे काम कोण करीन? धंदा कोण करीन? सांगा मी काय करू 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 सांगा मी काय करू. भक्ती करो का पोट भरो भक्ती करो का पोट भरो सांगा मी काय करो सांगा मी काय करो भक्ती मी काय करो भक्ती म्हणे चाल पुढे भक्ती म्हणे तू चाल पुढे संसार म्हणे तो इकडे संसार म्हणे तो इकडे हे करो का ते करो सांगा मी काय करू सांगा मी काय करू. वा वा टाळ्या वाजवायच्या महाराज. काय मस्त म्हणतात. सांगा मी काय करू होती का नाही तशी? कारण ही कोणती संभ्रम अवस्था म्हणते याला. कोणती म्हणजे हे करू का ते करू असा संभ्रम निर्माण होतो. मग त्याच्यासाठी काय करायचं? साधू संतांच्या संगतीत राहायचं म्हणजे उकल होतं सगळं. उत्तर दिलं ना. हा
हा. मग हरी बोला देता हरी बोला देता हा सर्व कार्यकर्ता हरी बोला बस. किंवा कामामध्ये काम काही म्हणा राम राम राम. राम. चला कोणतं चाललं आपलं आता उपदाला घेऊ होती उपदाला मजा. हा. तिच्या आत्मीसाठी आपला शरीर आहे. आणि माया निसटलेली आहे आणि आता कंसाचं जे शस्त्र होतं ते खाली पडलं, घाबरलेलं आहे म्हणे बस आता किती आपण जपलं तर माझा वैरी काय झाला सुरक्षित जाऊन पोहोचलेला आहे. आणि आता महाराज आता मथुरेमध्ये दुःख आहे पण एका ठिकाणी आनंद झालेला आहे. कुठं गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी आनंद जागरणारे, आनंद जागरणारे, आनंद जागरणारे. बाळकृष्ण नंदा घरी आनंद हे मंदाराकडे फिरायचं. गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. 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 एक धावी एक पुढे वाटी ताटी सुंतवळे. एक धावी एक पुढे एक वाटी सुंतवळे. वाण घेऊन या ताटी नंद घरी झाली दाटी. वाण घेऊन या ताटी नंद घरी झाली दाटी. गला बल झाली दास जणी येल गली. गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. कृष्ण भगवान की जय. या गोकुळामध्ये आनंदाचं वातावरण झालं का कारण साक्षात परब्रह्म तिथं उतरलं. कुठं त्या गोकुळामध्ये महाराज कशासाठी उतरलं कारण त्यांचं बऱ्याच जन्माजन्मीचं त्यांचं पुण्य असेल त्या नंद आणि यशोदेचं म्हणून त्यांच्या घरी आता भगवान गेलेले आहे. बघा कोणाच्या घरी येत नाही त्या गोपिकांचं अनेक जन्माचं पुण्य असेल म्हणून त्या गोपाळांची आणि गोपिकांची आता काय झाली परब्रह्माबरोबर भेट झाली महाराज. मग ते गोपाळ कोण होते त्या गोपिका कोण होत्या लक्ष देऊन ऐका. थोडक्यात सांगतो आता वेळ कमी आहे पण 1 तासामध्ये आपण थोडं थोडं चिंतन करूया. काय झालं राम अवतारामध्ये आता तुम्ही कथा ऐकली. राम प्रभू ज्यावेळेस गौतम ऋषीच्या आश्रमामधून चालले होते त्यांचा पाय शिळेला लागला आणि ती शिळेमधून काय झाली अहिल्या प्रगट झाली आणि ही बातमी सगळीकडे पसरली. रामाचा पाय लागला का काय होतं शिळेला दगडाला तर त्याची श्री बनते म्हणे. सगळीकडे खबर गेली त्या हिमालय पर्वतावर बी खबर गेली महाराज. ते ऋषीमुनीपर्यंत बातमी गेली आणि ते ऋषीमुनी काय म्हणू लागले की बस झालं म्हणे आता हे ब्रह्मचर्य सोडून द्या म्हणे आपण बी लग्न करू म्हणे. जाऊ द्या हे हरिपाटन काकडन द्या सोडून आपण बी लग्न करू मस्त बरं का. कोणी ठरवलं ऋषीमुनीनं. आणि म्हणे कोण अरे म्हणे ते रामप्रभू आहे म्हणे वनवासामध्ये तिकडं आपण जाऊ आणि त्यांच्या पायाला काय करू दगड लावू म्हणे. दगड घेऊन जाऊ आणि त्यांच्या पायाला लावू आणि तिची स्त्री बनली तर तिच्याबरोबर लग्न करू ठरविलं ऋषीमुनीनं. आणि निघला ना दगड मोर्चा. ऋषीमुनीची रांग चालली काय घेऊन चालले
डोक्यावर दगड. आता मोठा ऋषी, जाड ऋषी होता, त्याला मोठा दगड घेतला. त्याला बायको कशी पाहिजे होती? मोठीच पाहिजे होती. लहान पतला ऋषीनं पतली शिळा घेतली, त्याला पतली बायको पाहिजे होती. असे घेतले दगड आणि दगड मोर्चा निघाला महाराज. दगड मोर्चा. आता रामप्रभू बसलेले होते ध्यानस्थ एका झाडाखाली. तितक्यामध्ये पाहिलं, अरे बापरे म्हणे, रामप्रभूनं पाहिलं, आज तर दगड मोर्चा आला ऋषीचा. काय भानगडे, काय मागणं एवढं. आणि मग जसे आले आणि महाराज त्या ऋषी मुनीनं त्या रामाचा चेहरा पाहिला, रामाचं मुख पाहिलं. अहो ते मुख कसं होतं? रामाचं मुख हे ते राजस कुमार मदनाचा पुतळा, राजस कुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रविशेष कळा लोपले, कस्तुरी मळवट चंदनाची मोठी, कस्तुरी मळवट चंदनाची मोठी, कस्तुरी मळवट चंदनाची मोठी, कस्तुरी मळवट चंदनाची मोठी. गोपाल कृष्ण भगवान की, प्रभू रामचंद्र भगवान की, श्रीमद भागवत महापुराण की जय. बघा रामप्रभूचं त्या साधूनी, त्या ऋषी मुनीनं मुख बघितलं आणि इतकं सुंदर मुख पाहिलं आणि ते कशासाठी आले ते विसरून गेले, मोहित झाले ते मुख बघून. बघा आणि मग ते दगड घेतले होते. तर रामप्रभूला पाहिल्याबरोबर रामप्रभूला काय म्हणतात की आम्हाला याच्या म्हणजे आम्हाला बायका करून घ्या, द्या म्हणायचं ना, विसरले ते. आणि गडबडीत काय म्हणले, आम्हाला बायका याच्या करून द्या करून घ्या करून घ्या. रामप्रभू म्हणतात तथास्तु. या अवतारात नाही, या अवतारात मी एक पत्नीव्रत आहे, पुढच्या अवतारात येईल त्यावेळेस माझं प्रेम तुम्हाला मी देईन. आणि ठीक आहे तथास्तु. आणि मग तेच ऋषी मुनी काय झाले, कोणी गोपाळ झाले, कोणी गोपिका झाल्या. बघा म्हणून त्यांचं अनेक जन्माचं पुण्य, म्हणून साक्षात कृष्णाची संगत त्यांना त्या गोकुळामध्ये लाभलेली. म्हणून सगळीकडे आनंदी आनंद झालेला आहे. कारण त्या कृष्ण भगवान म्हणजे काय आहे, सुख आहे महाराज, आनंद आहे. भगवान म्हणजे काय आहे, परमानंद आहे का नाही. कारण प्रत्येकाला आपण देवळात गेलो तर काय मागतो, या मला सुखाचं ठेव, का दुःखात ठेव, नाही ना, हा सुखाचं ठेव. अहो आपल्याला सुख आवडतं म्हणून नवल नाही, देवाला सुद्धा सुख आवडतं. म्हणूनच देव वैकुंठामध्ये येऊन कुठं राहिला, या सुखात. या सुखात देव वेळा वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. धन्य धन्य संताचे सदाना, धन्य धन्य संताचे सदा. इथे लक्ष्मी सहित शोभे नारायण, लक्ष्मी सहित शोभे नारायण. सुखाकारणे देव वेळावला, या सुखाकारणे देव वेळावला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. गोपाल कृष्ण भगवान की, श्रीमद भागवत महापुराण की. त्या गोकुळामध्ये तुला भूक लागली का? आणि नंद बाबाला आनंद झाला, कारण म्हातारपणी मुलगा झाला. कोणाला?
नंद बाबाला वय होतं 80 वर्षाचं, मुलं नव्हते, मुलबाळ नव्हतं, आणि म्हातारपणे मुलगा झाला. सगळीकडे दान धर्म चालू आहे, गोदान चालू आहे, अन्नदान चालू आहे, सगळीकडे थाटमाट चालू आहे, सगळे गजर होतंय, वाद्यांचा गजर होतंय, आनंदी आनंद झाला. आणि मग आता हळूहळू यशोदेला आनंद झाला, आणि ती यशोदा आता कृष्ण भगवंताला सांभाळू लागली, त्याचं संगोपन करू लागली. आणि एक दिवसाचा प्रसंग असा झाला की यशोदा माई त्या कृष्णाला स्तनपान करीत होती, आणि आपल्या चुलीवरती ना काय ठेवलं होतं, दूध ठेवलं होतं उकळायला. लक्ष देऊन ऐका बरं का. आणि जाळ जोरात चालू झाला, ते दूध काय झालं, उतू चाललं. यशोदेनं काय केलं, पटकन कृष्णाला ओढलं, बाजूला टाकलं, पिता पिता बरं का, मांडीवर पिता पिता कृष्णाला काय केलं, ओढलं, बाजूला ठेवलं, आणि पटकन पळाली आणि फुकलं, आणि दुधाचं भांड खाली उतरलं. आता कृष्ण म्हणतो, हा आई, माझ्यापेक्षा तुझा जीव कशात ज्यादा, दुधात ज्यादा आहे का नाही. बघा कृष्ण भगवान म्हणतो, तुला आता दाखवतो मी बरं का. तो बी कृष्ण होता महाराज. आणि मग आई आता दुसऱ्या कामाला निघून गेली. त्या कृष्णाने काय केलं, सगळे ते मडके दुधाचे हे काय केले, सगळे पालथे करून दिले, दुधाचे दह्याचे जे असेल ते सगळे फोडून टाकले काही बघा. आणि मग तितक्यात ती काम करून यशोदा आली. अरे बापरे म्हणती, आता थोडं दूध उतू जात होतं, त्याच्यासाठी कृष्णाला बाजूला केलं म्हणे मी, ते फुकलं आणि एवढं दूध वाचवलं, आणि यांना पुरं पातेलं सांडून दिलं, दह्याचं बी फोडून टाकलं, सगळं नुकसान केलं. थांब म्हणे, आता कृष्णा तुला मी काय करते, उखळाला बांधते म्हणे. काय करते, उखळाला. मग दोरी घेतली यशोदेनं आणि त्या उखळाला बांधायला लागली. हा हा धरिला पंढरीचा दोरा, 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 गळा बांधून या दोरा, धरिला पंढरीचा दोरा, गळा बांधून या दोरा, हो धरिला पंढरीचा दोरा, धरिला पंढरीचा दोरा, बांधा उखाळाला याला, बांधा उखाळाला, नंदाच्या पोराला बांधा उखाळाला, बांधा उखाळाला याला, बांधा उखाळाला, नंदाच्या पोराला बांधा उखाळाला, हा बांधा उखाळाला याला, बांधा उखाळाला, बांधा उखाळाला याला, बांधा उखाळाला, बांधा उखाळाला याला, बांधा उखाळाला, नंदाच्या पोराला बांधा उखाळाला, बांधा उखाळाला याला, बांधा उखाळाला, नंदाच्या पोराला बांधा उखाळाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि दोरी घेतली महाराज, आणि त्या कृष्णाला बांधायला लागल्या. कोण, यशोदा माई. पण ती दोरी इतकी 4 बोट कमी पडली. पुन्हा गेली यशोदा, दुसरी दोरी आणली, पुन्हा बांधायला लागली, पुन्हा 4 बोट कमी पडली. असं 4-5 वेळेस झालं. परेशान झाली, घामाघूम झाली, कसं बांधावं या कृष्णाला. आणि मग कृष्ण म्हणतात, आईले कंटाळी, आता आपण स्वतः बांधून घेऊ म्हणे. आणि मग असं ठरवल्यावर जी दोरी आणली होती तिनं बांधून घेतलं. देव कोणाला बांधता येईल का महाराज? देव कोणाला बांधता येणार नाही बरं का, लक्षात ठेवा. तो स्वतंत्र आहे, तो कोणाला बांधून देणार नाही. पण तो फक्त आकळला कुठं, भावाने तो आकळला, आहे का नाही. बाकी भाव वळे आकळे, एरवी ना कळे, करतळी आवळे तैसा हरी. हृदये बंदी खाना केला, हृदये बंदी खाना केला, आता विठ्ठल कोणेला, आता विठ्ठल कोणेला, हृदये बंदी खाना केला, हृदये
नंदी खान केला गोपाल कृष्ण भगवान महापुराण की जय. आणि मग त्या भगवंताने बांधून घेतलं आणि आता बांधलं. यशोदेला वाटलं मी बांधलं देवाला, आता कृष्णाला बांधलं मी, आता कुठं जाईल. आणि मग ती आपल्या कामाला निघून गेली. थोड्या वेळाने जसा झटका मारला कोणा देवाना, तर उखळ उपटलं महाराज. जसं उखळ उपटलं तसं रांगत रांगत कुठं निघाला, घराच्या बाहेर चालला. आणि घराच्या बाहेर अंगणामध्ये 2 झाडं होते, 2 वृक्ष होते. आणि त्या 2 वृक्षामध्ये झाडामध्ये ते उखळ अडकलं आणि जसा झटका मारला कृष्णाने, ते झाडं उन्मळून खाली पडले. आता ते 2 झाडं कोण होते लक्ष देऊन ऐका. ते 2 झाडं होते कुबेराचे 2 मुलं. ते नग्न अवस्थेत एका सरोवरामध्ये स्नान करीत होते, जलक्रीडा करीत होते. तितक्यात नारद मुनी तिकडून येतात. नारद मुनी म्हणतात, अरे नग्न अवस्थेत जलक्रीडा करू नये, आंघोळ करू नये, हा जलदेवतेचा अपमान होत असतो, म्हणून तुम्ही असं करू नका. पण ते माजलेले होते, ते मस्त त्यांच्या याच्यामध्ये जलक्रीडा करीत राहिले. मग नारदांनी त्यांना शाप दिला की तुम्ही वृक्ष होऊन पडाल मृत्यू लोकामध्ये. तेच आता 2 काय झाले, कुबेर पुत्र वृक्ष झाले. आणि मग त्यांनी प्रार्थना केली, हे मुनिवर आमचं चुकलं, आम्हाला उशाप द्या. आणि मग त्यांना उशाप दिला की हे बघा तुमचा उद्धार होईल, पण केव्हा, द्वापार युगामध्ये ज्यावेळेस भगवंताचा तुम्हाला स्पर्श होईल त्यावेळेस तुमचा उद्धार होईल. आणि आता ती वेळ आलेली आहे. कृष्ण भगवंताचा स्पर्श त्या झाडाला झाला आणि त्या झाडांचा म्हणजेच कुबेराच्या 2 मुलाचा काय झाला, उद्धार झाला. गोपाल कृष्ण भगवान की श्रीमद भागवत महापुराण की जय. म्हणून आता आपल्याला कृष्ण भगवंताच्या, आता कृष्ण भगवंताचं सांगायला 1 तास आणि 2 तास पुरत नाही, त्याला खूप दिवस लागतात. पण आपण आता सरासरी त्या विषयाला स्पर्श करून आपल्याला 2 वाजता सगळं समाप्त करायचं आहे. चला, म्हणून आता इथून पुढे धावत्या वेगामध्ये आपण काय करू, नुसतं त्या विषयाला स्पर्श करू. चला कृष्ण भगवंता, हे आपले कृष्ण भगवान आहे. कृष्ण भगवंताने 2 दशेमध्ये काय केलं, चरित्र केलं. एक केलं रांगता रांगता आणि एक केलं गायी सांभाळता सांभाळता, बर का. आणि मग आता पुढे भगवंताच्या लीला सुरू झाल्या. आता कृष्ण भगवंताला आता इकडे आनंद आहे. कुठं, गोकुळामध्ये आनंद आहे, पण एका ठिकाणी दुःख आहे. कुठं, मथुरेमध्ये. मथुरेमध्ये कंस घाबरलेला आहे की माझा वैरी आता तिकडे वाढू लागला, काय करू मी. मग एक दरबार भरला. लक्ष देऊन ऐका. दरबारामध्ये आव्हान केलं की माझ्या वैराला जो मारीन त्याला मी बक्षीस देईन. आणि मग त्या दरबारामधून एक स्त्री उभी राहिली, एक राक्षसीन उभी राहिली आणि ती म्हणते मी विडा उचलते, मी त्या बाळाला मारून येते. तिचं नाव पुतना राक्षसी. आणि मग पुतना राक्षसीने आपल्या स्तनामध्ये विष भरलं आणि निघालेली वाटेने बरेच बाळ मारीत 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 ती गोकुळापर्यंत पोहोचली. आणि यशोदेला आवाज दिला, यशोदे दार उघड. आणि यशोदेने दार उघडलं. तितक्यामध्ये म्हणते यशोदा, म्हणते तू कोण. म्हणते मी तुझ्या आईच्या चुलत भावाची मावस बहीण, असं काहीतरी नातं सांगितलं दूरचं. म्हणे आतापर्यंत तुला पाहिलं नाही. म्हणे मी जसं लग्न झालं तसं माहेरीच आले नाही, म्हणे इकडं आलीच नाही. बरोबर. आणि मग म्हणे तुला मुलगा झाला. म्हणे हो मुलगा झाला. मग तुझ्या मुलाला मी पाहायला आले. ये बाई ये. आता पाहायला आल्यावर कोणी स्वागतच करतं, ये बाई बस बस. अगं तो झोपलेला आहे. कोण, कृष्ण झोपलेला आहे. मी आत्ताच आंघोळ घातली, कारण आंघोळ करून मुलाला कधी झोपी घातलं तर कमीत कमी 2 तास तरी उठत नाही, कारण त्याची आंघोळच तशी राहते. असे पाय इकडं हात तिकडं, असं खसा खसा चोळणं, गरम पाणी टाकणं. ते मुलगा 4 घंटे काही उठत नाही. चला. आणि मग तो झोपलेला. तितक्यात काय यशोदा म्हणते त्या
पुतण्याला, अगं बाई तू आताच झोपला, आता उठणार नाही 2 तास, तू बैस आता. आता कृष्ण भगवान इकडे काय म्हणतो, मी काय झोपा काढायला आलो का इकडे, माझं पहिलं गिराईक आता आलं, पहिलं गिराईक मी सोडू का. कृष्ण भगवान उठले झोपेतून, रडू लागले. अगं बघ बरं उठला ना तो, तू म्हणती झोपलेला आहे. उठला महाराज, दे मला त्याला दे, माझ्याकडे दे. आणि मग त्या कृष्णाला त्या पुतनेकडे दिलं आणि यशोदा आपल्या कामामध्ये रममान झाली. रममान झाल्यावर काय चालू होतं आपलं, पुतना त्या कृष्णाला उचललं आणि हळूहळू तिथून काय केली, आता तिला बाहेर घेऊन जायचं होतं आणि तिला विष पाजायचं होतं. कोणाला, पुतनेला. आणि तिला मग हळूहळू त्या कृष्णाला अगोदर दूध पाजलं, दुधानंतर आता विष पाजू लागली. आणि ते कृष्ण भगवान ओढू लागले, दूध ओढलं, नंतर विष ओढलं, विषही संपलं आणि आता पंचप्राण ओढायला सुरुवात केली. कोणा, कृष्ण भगवंतानी. आणि पंचप्राण ओढून हळूहळू तिचं रक्त संपलं, पंचप्राण ओढायला लागले. तेव्हा पुतना रडू लागली आणि जोरात टाळू पडला, अरे कृष्णा सोड, माझा प्राण जाऊ लागला. कृष्ण भगवान म्हणतात, मी एक तर धरीत नाही आणि धरलं तर सोडत नाही. एखाद्याला मी धरीतच नाही, धरलं तर सोडित नाही, असा देवाचं हे बरं का. आणि मग असं म्हणल्याबरोबर कृष्ण भगवंताने तिचे पंचप्राण ओढून घेतले आणि धाडकन तिचा प्राण गेला. तिचं विशाल असं शरीर धाडकन खाली कोसळलं. गोपाल कृष्ण भगवान की. अशा प्रकारे पुतनाला त्या कृष्णाने यमसदनाला पाठवलं आणि जोरात आवाज झाला, जस की भूकंप झाला काय. सगळे लोक घाबरले, नंद बाबा घाबरले, सगळे पळू लागले आवाजाच्या दिशेने. पाहतो तर भलं मोठं विशाल शरीर, किती कोस शरीर असं तिचं देह पडला होता. आणि त्या छातीवर कृष्ण भगवान असा चेंडू सारखा असा तिथं खेळत होता छातीवर बघा. आणि मग आता कृष्णाला काढायचं तर हात पुरत नव्हता, ते शरीर खूप मोठं होतं. मग गावातून शिड्या आणल्या आणि शिड्यावर चढले आणि मग त्या कृष्णाला खाली काढलं. यशोदा घाबरली. यशोदा म्हणती, बाळा तुला काही झालं तर नाही ना. नजर उतरू लागली, दृष्ट झाली बाळ. आता त्याला दृष्ट होईल का कोणाची, तो सगळ्याला नजर देणारा माणूस आहे का नाही. चला, आणि पण ते आईचं प्रेम आहे ते. आणि अशा प्रकारे त्या पुतनेचा काय केला, आता मारलं पुतण्याला पण तिला मोक्ष दिला. काय दिला, मोक्ष दिला. हीच पुतना अगोदर कोण होती, तुम्ही कथा ऐकलेली, कोण होती, बळीराजाची कन्या रत्नमाला होती. तिच्या त्या अवतारामध्ये तिचे 2 वासना शिल्लक होत्या. कोणत्या, एक मातेचा भाव, वात्सल्य भाव. कारण त्या वामनाला पाहिल्यावर तिला वात्सल्य भाव निर्माण झाला होता. मी याला दूध बाजू काय, ही वासना तिच्या अंगी होती. आणि ज्यावेळेस बळीराजाला खाली ढकललं पाताळात, त्यावेळेस तिला राग आला, याला मारू का काय, असा वैर भाव निर्माण झाला. असे 2 भाव, 2 वासना घेऊन ती मृत्यू पावली. तीच रत्नमाला पुढे कोण झाली, पुतना झाली. आणि मग तिच्या ज्या वासना तिनं या जन्मामध्ये पूर्ण केल्या. कृष्ण भगवंताला अगोदर दूध पाजलं म्हणजे मातेचं प्रेम दिलं आणि नंतर विष पाजून त्याला मारण्याचा प्रयत्न केला. दोन्ही वासना तिच्या तृप्त झाल्या. गोपाल कृष्ण भगवान की. म्हणून रामाने तिकडे पहिली ताटिका मारली आणि इकडे कृष्ण भगवंताने पहिली पुतना मारली. एवढाच या दोन्ही अवताराचा साम्य आहे. बाकीचं सगळं विरुद्ध आहे, सगळं आहे का नाही. रामकृष्णाचं सगळं विरुद्ध आहे, एवढं फक्त साम्य आहे. चला आता पुढे अनेक, मग त्या भगवंताने पुढे तृणावर्ताचा उद्धार केला. अनेक राक्षस आले, कंसाने अनेक राक्षस पाठवले. अग पाठवला, बग पाठवला, वृषभासूर पाठवला. पण जे राक्षस आले ते पुन्हा निरोप द्यायला वापस नाही गेले. कृष्णाने त्यांना सगळ्यांना यमसदनाला पाठवलं. आणि मग पुढे आता त्यानंतर त्या गोपिकांच्या काय करू लागले, खोड्या करू लागले, कोणाचं दैदूत चोरू लागले. आणि जे गोपाळ होते ते सूक्ष्म होते, दुर्बळ होते,
ते म्हणते का रे तुम्हाला काही खायला भेटतं का नाही तुमच्या घरी? नाही म्हणे आमचं दूध कुठं जातं? मथुरेला जातं. चला ठीक आहे, मथुरेला जातं का? आता उद्यापासून आपण काय करू? एक मंडळ स्थापन करू. कोणतं मंडळ? चौर्य मंडळ, म्हणजे चोराचं मंडळ बरं का. चोराची टोळी निर्माण केली कृष्णाने आणि तो झाला मोरक्या. तो महाराज प्रमुख झाला आहे का नाही? महाराज तो प्रमुख झाला. एक अभंग आहे ना तो कोणता अभंग आहे? सांगत जा मला मी थोडंफार, मला वयामानाने विसरतो माझं. बालकृष्ण भगवान पुराण की जय. चौर्य मंडळ स्थापन केलं आणि मग चौर्य मंडळ, चला आता डोळे लावा सगळ्यांनी बरं का. आपल्याला एका गवळणीच्या घरात जायचं. कशासाठी? दही दूध खाण्यासाठी, तूप लोणी खाण्यासाठी. सगळ्यांनी डोळे मिटवले आणि काय म्हटलं का कृष्णाना, तर तितक्यात कुठं उतरले? डायरेक्ट त्या गवळणीच्या घरी लगेच जिथं दही दूध होतं शिंक्याहून ते दह्याचं गाडगं काढलं. सगळ्यांनी खाल्लं पिल्लं, सगळे फोडले आणि आता डोळे लावा म्हणे. डोळे लावा. आता त्याच्यातला एक पेन द्या होता बरं का. त्या पेन द्यायला वाटलं हे काय कृष्णानं काय जादू केली, तर आपण डायरेक्ट इथं आलो म्हणे. आता मी पाहतो काय म्हणतो कृष्ण. त्यांना डोळे असे लावले नाही, असे उघडे ठेवले आणि बोट ठेवले नुसते उघडे ठेवले आणि कृष्णाला काहीतरी म्हटलं की सगळे बाहेर निघलं. आता तो पेन द्या लटकला त्या तिथं आणि तो बाहेरच निघत नाही आणि त्याचे पाय असेल जसं लटकले धाऱ्यामध्ये लटकला, अर्धा वर आणि अर्धा खाली. जशी गवळण आली तशा गवळणीनं पाय धरले त्याचे. बघता काय त्या नवऱ्यानं आणलं दांडा आणि सटासट वळल्या त्याला. हा चोरतो का? दही चोरतो का? कृष्णाचा सोबती दिसतो तो. मग तो म्हणतो कृष्णा मला वाचव, कृष्णा मला वाचव. कृष्णा म्हणतो डोळे उघडे ठेवतो का? डोळे उघडे ठेवतो. डोळे लाव म्हणे लवकर. मग डोळे लावले आणि त्याला पटकन बाहेर काढलं. अशा कृष्णाने भगवंताने अनेक लीला केल्या. एका गवळणीचं आणि एका तिच्या नवऱ्याची वेणी आणि याची दाढी त्याची गाठ बांधून ठेवली आणि पळले ना. हाय सोदे बाळ तुझा ताना कोटवरे सो देंगाना. ये सोदे बाळ तुझा ताना कोटवरे सो देंगाना. ये सोदे बाळ तुझा ताना आली धावणे गमने बायाने काय केली करणे. पतीची दाढी माझी वेणे दोहीचे गाठ बांधोने. काठाबाई कोणाचे सोते नाव तुझे बाळ तुझा ताना. हे सोदे बाळ तुझा ताना कोटवरे सो देंगाना. हे सोदे बाळ तुझा ताना कोटवरे सो देंगाना. हे सोदे बाळ तुझा ताना कोटवरे सो देंगाना. आणि सगळ्या गवळणी कंटाळल्या आणि एक दिवस भांडायला गेल्या. कोणाकडे? यशोदेकडे. यशोदे आम्ही राहावे की जावे सांग. अगं तुझ्या कृष्णानं आम्हाला. ती म्हणती माझं बाळ केवढं, तुम्ही मोठ्याल्या आणि तुम्ही काही आळ घेता माझ्या. बाळ सकुन गुणाचं तान ग बाळ सकुन गुणाचं तान. बाळ सकुन गुणाचं तान ग बाळ सकुन गुणाचं तान. गीतात न्याळा ग बाळ दिसतंय गोजिरवान. बाळ दिसतंय गोजिरवान ग बाळ दिसतंय गोजिरवान. काय सांगता गाराने ग गोकुळच्या नारी. 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 तुम्ही लपून याचा भोवरा घे, तुम्ही लपून याचा भोवरा. तुम्ही लपून याचा भोवरा घे, तुम्ही लपून याचा भोवरा. गीता सारंग धरा गाळ गीता सारंग धरा. गीता सारंग धरा
काळजेचा शारंग धरा तुम्ही 12 घरच्या 12 गोकुळच्या नारी तुम्ही 12 घरच्या 12 गोकुळच्या नारी तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी गोपाल कृष्ण भगवान भगवान आणि मग यशोदेनं ओळखलं कृष्णाला आता गोकुळात ठेवायचं नाही. मग त्याला शिक्षा करायची. काय शिक्षा केली? याला आता कुठं पाठवायचं? गायी सांभाळायला पाठवायचं. आणि सांगितलं कृष्णा आता उद्यापासून तुला कुठं जायचं? वनामध्ये गायी घेऊन जायचे. आणि मग कृष्णाने सगळ्या गोपाळाला जमा केलं. चला उद्यापासून आपल्याला गायी घेऊन वनात जायचं. आणि मग गायीने शिदोरी दिली, काठी दिली, घोंगडी दिली, बासरी घेतली आणि कृष्ण भगवान गायी सांभाळायला निघाले. गायी किती होत्या? 9 लाख गायी होत्या. 9 लाख गायी निघाले महाराज. सगळे गोपाळ घेतले आणि चाललेले आहे. त्या गायीमध्ये एक वढाळ गाय होती. कोणती गाय? तिचं नाव मनेरी गाय. ही मनेरी गाय लय ओढाळे बर का. ती घडीत इथं बसती तर घडीत लक्ष लगी खाली जातं. पाणी आलं का काय, कुलूप लावलं का नाही, आहे का नाही, उसाला पाणी भरलं का नाही. असं मनरूपी गाय. मनेरी गाय म्हणजे मनरूपी गाय. 10 गोष्टी सगळ्यात चंचल या जगामध्ये. 10 गोष्टी बर का. एक सगळ्यात पहिला नंबर मन, दुसरा नंबर आहे माकडाचा. आता माकड कसं राहतं? एका ठिकाणी बसलं का माकड कधी नाही, या झाडावरून त्या झाडावर. आणि त्या माकडाला दारू पाजली मग तर अजूनच उड्या मारली. त्याला चढली दारू आणि त्याला विंचू चावला तर अजून उड्या मारायला लागलं आणि त्याला भूत लागलं. असं ज्यावेळेस माकडाला झालं त्याच्यापेक्षा बी मन हे चंचल आहे. मन चंचल मन चंचल. हा न लागता जाता येता वेळ. म्हणून अशा प्रकारे मनाचा पहिला नंबर लागतो. पण मन हे जर आवरायचं असेल तर एकाच ठिकाणी मन आवरलं. कुठं? मना तेथे धावली राही विठोबाच्या पायी. कुठे धावे मन किंवा आता कुठे धावे मन चरण देखलिया भागीला गेला अवघा झाला आनंद. आणि एकदा कधी मन त्या भगवंताच्या पायावर लागलं रे लागलं. परत माघारी घेत नाही, परत माघारी घेत नाही, परत माघारी. म्हणजे एकदा कधी मन तिकडं गेलं रे गेलं पुन्हा मन येतं का? तुम्हाला एकदा पंढरपूरची चटक लागली तर तुम्ही काय म्हणाल? नाही कधी आपण पंढरपूरला जाऊ. दिंडीची चटक लागली आता दिंडी कधी येईल? आपल्याला ती गोडी लागते महाराज. पण कुठपर्यंत? जोपर्यंत तुम्ही तिथं जात नाही तोपर्यंत. हा ते नेवे दिले ते नेवे दिले ते नेवे दिले मना. ते नेवे दिले ते नेवे दिले ते नेवे दिले मना. पाहिला पाहिला नंदाचा नंदना. पाहिला पाहिला नंदाचा नंदना. ते नेवे दिले मन, ते नेवे दिले मन, ते नेवे दिले मन, ते नेवे दिले, ते नेवे दिले, ते नेवे दिले मन. पाहिला पाहिला नंदाचा नंदना, पाहिला पाहिला नंदाचा नंदना. गोपाल कृष्ण भगवान. आज नंदा कशाला? नंदाच्या मुलाला काय पाहून घ्या. पाहिला पाहिला. आज साक्षात भगवंताचं दर्शन आहे तुम्हाला बरं का. श्रीकृष्ण भगवंताचं फक्त मन त्याच्या चरणाजवळ लावा. चला अशा प्रकारे अनेक लीला त्या भगवंताने तिथे केले. आणि गायी राखता राखता अनेक वृषभासूर पाठविला, अग पाठविला, अगासूर, प्रलंबासूर, अनेक राक्षस कंसाने पाठविले. पण सगळ्याला त्याने यमसदनाला पाठवलं. चला आणि मग आता एक कथा त्यामध्ये येते की आता श्रीकृष्ण भगवान त्या
गोपाळासोबत विट्टी दांडूचा खेळ करू लागले. खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू 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 अबक दुबक चिबक खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू 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 गोपाल कृष्ण भगवान अनेक खेळ खेळले. हमामा अजून काय काय विट्टी दांडू सूरपारंब्या काय काय खेळ खेळले. पहिले खेळ बरं का जुने सूरपारंब्या आमच्या काळात होते ते, आता नाही. आणि विट्टी दांडूचा खेळ सुरू झाला चेंडू फळीचा. विट्टी दांडू म्हणजे चेंडू फळी. आज का क्रिकेट, त्याला पहिले नाव काय होतं चेंडू फळी. आणि मग खेळू लागले. जसा बॉल कृष्णाने मारला तर तो 6 गेला. कुठं गेला? बाउंड्रीच्या बाहेर. तो जसा गेला कुठं पडला? यमुनेच्या डोहामध्ये जाऊन पडला. 4 नव्हता बरं का, बाउंड्री नव्हता. काय होता? 6. त्याचा टप्पा लगी बाहेर. जसा 6 मारला यमुनेच्या डोहामध्ये बॉल जाऊन पडला, चेंडू पडला. आणि ते बाकीचे सवंगडी म्हणू लागले, कृष्णा तो बॉल मारला, तू आण आता, जा आणून दे आमचा बॉल. आणि मग कृष्ण भगवान म्हणले मी आणून देतो. जसे कृष्ण भगवान पळत सुटले तशी डायरेक्ट उडी टाकली. कशात? यमुनेच्या डोहात उडी टाकली. आता त्या यमुनेच्या डोहामध्ये कोण होतं? एक भयानक कालिया सर्प राहत होता. आणि त्या कालियाच्या विषामुळे त्या यमुनेचं पाणी विषारी बनलं होतं आणि अनेक गायी मरत होत्या. म्हणून कृष्ण भगवंताला आता त्या कालियाला तिथून काढून द्यायचं. आणि कृष्ण जसा पाण्यात बुडाला त्या कालिया सर्पाच्या फणावर काय करू लागला? नृत्य करू लागला, तांडव नृत्य. असा नाचू लागला की त्या फण्यामधून त्या तोंडामधून रक्त बाहेर पडू लागलं. आता कालिया मरणार. कालियाच्या पत्न्यांनी प्रार्थना केली कृष्णाची, अरे कृष्णा आमच्या पतीला जीवदान दे, मारू नको त्याला. आणि मग कृष्ण भगवंतांनी जे शरण आले त्यांची इच्छा पूर्ण केली. ठीक आहे म्हटले, मी त्याला मारित नाही, पण तुम्ही आता सगळे इथून निघून जा, समुद्रामध्ये जा, कारण आमच्या यमुनेचं पाणी विषारी बनतं, त्यामुळे आम्हाला त्रास होतो, गायी मरतात, म्हणून तुम्ही आता इथून निघून जा. ठीक आहे म्हटले, आम्ही आता निघून जातो. अशा प्रकारे भगवंताने त्या कालियाला तिथून काढून दिलं आणि सगळ्यांचं रक्षण केलं. गोपाल कृष्ण भगवान महापुराण. ब्रह्मदेवाला असं वाटलं की हे गवळ्याचं पोर आहे, हे कशाचं परब्रह्म आलं म्हणे, देव दिसत नाही हा. आपण एक काम करू, परीक्षा घेऊ म्हणे. कृष्णाची परीक्षा घ्यायला गेले आणि मग ते सगळ्या गोपाळांना आणि गाईला ब्रह्मलोकात नेऊन ठेवलो. कोणा? ब्रह्मदेवाने चोरून घेऊन गेले. बघू म्हणे आता हे काय करतो गवळ्याचं पोरग. मग त्या कृष्णाने काय केलं, जशा गोपिका होत्या, जसे गोपाळ होते, जशा गायी होत्या, तशा पूर्ण सगळ्या निर्माण केल्या. आणि ब्रह्मदेवाने 1 वर्ष तिथं ठेवल्या. 1 वर्षाने ब्रह्मदेव पाहायला आले तर तेच गायी आणि तेच गोपाळ. मग म्हटले हा हे खरं परब्रह्म आहे. त्याचप्रमाणे नंद बाबा इंद्रदेवाची पूजा करायची दरवर्षी, आणि ह्या वर्षी कृष्ण म्हणाला इंद्राची पूजा बंद, ह्या वर्षापासून आपण गोवर्धन पर्वताची पूजा करूया. ठीक आहे म्हटले. पण इंद्राला राग आला. इंद्राने हत्तीच्या सोंडे इतक्या काय केल्या, धारा, म्हणजे वरुण राजाला सांगितलं की तुम्ही एवढा पाऊस पडा, एवढं पाऊस पडा, हे सगळे वाहून गेले पाहिजे. आणि मग पाऊस सुरू झाला, मुसळधार पाऊस. भगवंताने तो गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर उचलला आणि सगळ्यांना म्हणले या खाली, आता पर्वताखाली आले. पाऊस थांबला. इंद्राला पश्चाताप झाला की आपण देवाच्या वाटी गेलो, म्हणून देवाची क्षमा मागितली. तेव्हापासून गोवर्धनाची पूजा कृष्ण भगवंतांनी सुरू केली. असे अनेक लीला भगवंतांनी तिथं केल्या, पण आपल्याला आता सांगायला वेळ कमी आहे. 11 वर्ष भगवंताने त्या गोकुळामध्ये लीला केल्या. आणि मग एक दिवस कंसाने ठरवलं की कृष्ण आणि बलराम असे मरत नाही म्हणे, तर कशाने मरण? कपट करू म्हणे, आपण कपट नीतीना या कृष्ण आणि बलरामला ठार मारू. मग त्याने
एक समारंभाचं आयोजन केलं आणि अक्रूराला पाठवलं, जा तू आता कृष्ण आणि बलरामला निमंत्रण दे आणि आपल्या कार्यक्रमासाठी घेऊन ये. आणि मग अक्रूर गोकुळामध्ये येतो. गोकुळामध्ये आल्यावर कृष्ण बलरामला घेऊन जाण्याविषयी नंद बाबाला विनंती करतो. नंद बाबा आणि त्या यशोदा म्हणते, माझ्या कृष्णाला घेऊन जाऊ नका, माझं बाळ लहान आहे. पण आता क्रूर राजाचा निरोप आला म्हणून सगळे तयार झाले, सगळे निघाले, पण गोपिका ऐकना. गोपिका आडव्या झाल्या आणि कृष्ण भगवान अक्रूराला म्हणतात, अरे रथ हाकल लवकर, नाही तर ह्या गोपिका मला घेऊ देणार नाही. आणि मग त्या रथ जोरात हाकलला आणि अशा प्रकारे कृष्ण आणि बलराम मथुरेमध्ये येऊन पोहोचतात. वाटामध्ये कुब्जा येऊन भेटते. कुब्जा कोण होती? 8 ठिकाणी वाकली असलेली. ती जायची कोणाला? कंसाला उठणं लावला म्हणजे गंध लावायला जायची दररोज ती. आणि मग ती कुब्जाला बघितलं कृष्णाने, काय म्हणतात, हे सुंदरी, काय म्हटली तिला? आता सुंदर होती का ती? 8 वेड वाकडं कुरूप होती, 8 ठिकाणी वाकडी होती. पण तिला वाटलं मला सुंदर आज पहिल्यांदाच एका मुलाने म्हटलं. आनंद झाला तिला. आणि मग कृष्ण भगवान खाली उतरले, तिच्या पायावर पाय द्याला, तिचं डोकं धरलं आणि असं सरळ केलं. सरळ केल्याबरोबर तिचा वाकडेपणा निघून गेला आणि ती सुंदर रूप प्राप्त झालं. अशा प्रकारे आनंद झाला तिला. आणि सांगितलं, मला थोडं काही काम करायचं आहे, ते काम झालं की जाताना मी तुझ्या घरी येईन. ठीक आहे म्हटले. आणि मग पुढे गेले. एक धनुष्यबाण ठेवलेलं होतं तिथं कार्यक्रमाच्या ठिकाणी. बलरामाने तिथं गेले, ते धनुष्यबाण तोडून टाकलं आणि तिथे जे सैन्य होतं त्यांना ठार केलं. तितक्यामध्ये कंसाने ठरवलं होतं की यांच्यावर काय सोडायचा? हत्ती सोडायचा. म्हणजे मध्य बाजूला हत्ती सोडला त्या कृष्णावर. बलरामने त्या हत्तीची शेपूट धरली, घराघरा फिरवलं आणि त्याला ठार मारलं. त्यानंतर असं ऐकत नाही, चाणूर आणि मुष्टिकला आणि द्वंद्व युद्ध करण्यासाठी पाठवलं. आणि अशा प्रकारे कृष्ण आणि भगवान, चाणूर आणि मुष्टिक, बलरामाने त्यांचं घनघोर युद्ध झालं, मल्लयुद्ध झालं. त्या दोघांचाही कृष्ण बलरामने पराभव केला, त्यांना ठार मारलं. आणि आता कृष्ण भगवान सिंहासनाकडे जातात. सिंहासनावर कोण बसलेलं आहे? कंस एकटाच बसलेला आहे, घाबरलेला आहे. कृष्ण भगवान जसे गेले, कंसाला धरलं आणि खाली आपटलं, खाली पाडलं आणि कृष्ण त्याच्या छातीवर जाऊन बसला आणि असा ठोसा मारला की एकाच ठोश्यात काय झालं? काम झालं. कंसाचा प्राण निघून गेला. बोले गोपाल कृष्ण भगवान महापुराण की. आणि जे महत्वाचं कार्य होतं कृष्ण भगवंताचं, काय कंसाला मारायचं महत्वाचं कार्य होतं, ते श्रीकृष्णाने पूर्ण केलं. आणि आता इकडे कंसाचा सासरा जरासंध राजा, त्याला कळलं की आपल्या जावयाला कृष्णाने मारलं. त्याने भले मोठी सैन्य घेऊन त्या मथुरेवर स्वारी केली. आणि अशा वेळेस बलरामाने त्यांचा पाठलाग केला, त्यांना पिटाळून लावलं. असं एकदाच नाही तर 17 वेळेस. शेवटी कृष्ण कंटाळला, नको म्हणे आता हे खूप झालं युद्ध. मग कृष्ण भगवान त्या युद्धामधून पळून गेले. तेव्हापासून त्यांचं एक नाव रणछोडदास असं म्हटलं. आणि मग जसा पळून गेले कृष्ण भगवान, बलराम ते डायरेक्ट कुठे गेले? सोरटी सोमनाथकडे गेले, गुजरात मध्ये गेले. आणि ते कालीवर म्हणजे जरासंधानात पाठवलं होतं. आणि अशा प्रकारे जरासंधाच्या धाकाने ते समुद्रातून पोहून तिकडे गेले आणि श्रीकृष्ण भगवंताने तिथं एक द्वारका निर्माण केली. आणि मग सगळा मथुरेचा परिवार पूर्ण कुठं आणला? द्वारकेला आणला. आणि द्वारकेचं राज्य भगवंताचं सुरू झालं. त्यानंतर कृष्ण भगवंताने अनेक लीला, त्या हस्तिनापूरला जाऊन पांडवाला मदत केली. कौरव पांडवाचं घनघोर युद्ध झालं. कृष्णाने त्या अर्जुनाचा, पांडवाचा विजय मिळवून दिला आणि त्यांना पांडवांना राज्य दिलं. अशा प्रकारे कृष्ण भगवंताचं कार्य आता इथं समाप्त होत आहे. कारण त्या कितीला संपायचं? 2ला पहिलं लग्न झालं कृष्ण भगवंताचं. कोणाबरोबर? एका
मुलीला पळून आणलं. कोणाला? रुक्मिणीला अपहरण केलं. कारण ते भगवंताने रुक्मिणीचा भाऊ रुक्मान त्याने तिचं लग्न शिशुपाळाबरोबर ठरवलं होतं. पण रुक्मिणीला लग्न करायचं होतं कृष्णाबरोबर. तिनं एका ब्राह्मणाच्या हाताने पत्र पाठवलं. पत्र त्या कृष्णाच्या हातात पडलं. कृष्ण भगवान लगेच रथ काढून आले आणि देवीच्या दर्शनाला जाण्याच्या याने उद्देशाने ती रुक्मिणी माता देवीच्या मंदिरात आली. भगवान कृष्ण भगवान रथ घेऊन मंदिरात उभे होते. जशी ती आली रथामध्ये बसवलं आणि रथ द्वारकेच्या दिशेने निघाला. रुक्मांद्याने पाठलाग केला रुक्मिणीने आणि पण त्याने मध्ये युद्ध करून त्याला सुद्धा परत पाठवलं. आणि येऊन द्वारकेमध्ये येऊन परत भगवंताने रुक्मिणी बरोबर रीतसर विवाह केला. बरं का, थाटामाटात लग्न पार पडलेलं आहे. त्यानंतर भगवंताने 16,108 स्त्रियाशी काय 108 ऐका. पहिली रुक्मिणी, दुसरी होती जांबुवंती, तिसरी होती सत्यभामा, चौथी होती कालिंदी, सत्या, भद्रा, नारायणा, अशा प्रकारे लक्ष्मणा या 8 झाल्या. आणि 16,100 भौमासूर राक्षसाने एका त्या 16,100 कुमारिकाला कैद केलं होतं. भगवंत जातात त्या भौमासूरला मारतात आणि 16,100 मुलींना बाहेर काढतात. त्या म्हणतात आता आम्हाला कोण स्वीकारील, तुम्हीच लग्न करा. म्हणून कृष्ण भगवंताने त्या 16,100 त्या कुमारिकेबरोबर लग्न केलं. किती झाल्या? पहिल्या 8 आणि या 16,100 झाल्या का? 16,108. आपला हिशेब संपला. गोपाल कृष्ण भगवान म्हणजे हिशोब लागला पाहिजे ना. जय. चला हा सुदामाची चला 5 मिनिटात ती घेऊ. 5 मिनिट. आता कृष्ण भगवान, बलराम आणि सुदामा हे उज्जैनीला सांदीपनी ऋषीच्या आश्रमामध्ये शिक्षण घेत होते. शिक्षण घेतलं आणि एक दिवस ती माता म्हणते, गुरु माता म्हणते, अरे मुलांनो, अरे सरपंच संपलं, तुम्ही इंधन संपलं, लाकडं गोळा करून घेऊन या. जातो म्हणे आम्ही. निघाले. कृष्ण बलराम पुढे चालले. त्या मातेनं चणे हरभऱ्याची पुटळी कोणाजवळ दिली? सुदाम्याजवळ दिली आणि म्हणे सगळे वाटून खा. म्हणे ठीक आहे. गेले, लाकडं गोळा केले, पण पाऊस यायला लागला म्हणून झाडावर चढले. झाडावर चढता चढता कर आवाज येऊ लागला. कशाचा आवाज येत होता? सुदाम्याने ते चणे काढले आणि ते खाऊ लागला एकटा. आणि ह्या फांदीवर बलराम, दुसऱ्या फांदीवर कृष्ण, तिसऱ्या फांदीवर सुदामा आणि पाऊस पडत होता. कृष्ण म्हणतो, अरे बलराम, आवाज कशाच येतो? तिकडून सुदामा म्हणतो, नाही माझे दात वाजू लागले, मला थंडी वाजली म्हणे. मला काय? पाऊस लागला म्हणून. मग कृष्ण भगवान म्हणतात, तथाच तुझे आता इथून पुढे दात वाजत जाईल, तुला दातच खावं लागेल. मग त्याला म्हणजे कशाचा हे द्याला? दरिद्री होण्याचा शाप तिथं द्याला. कारण जे आपल्या जवळ असलं ते वाटून खाल्लं पाहिजे. 1 तीळ 7 भावांनी वाटून खाल्ला. कसा खाल्ला असेल? तो आधी पेरला, त्याच्यातून तीळ निघले आणि मग वाटून खाल्ला. तिळाच्या 7 भाग केले काय? तीळ तर बारीक राहतो आहे का नाही? चला, म्हणून याच्यातून हे घेऊन गेलं पाहिजे की आपल्या जवळ जे असलं, आपल्याला इकडे 1 भाकर असली आणि समोर 3 असले तर चतकुर चौघांनी वाटून खाल्ली पाहिजे आहे का नाही? चला. आणि मग शिक्षण संपलं, ज्याच्या त्याच्या घरी गेले. याला दरिद्रीचा शाप दिला आणि सुदामा ब्राह्मण काय झाला? दरिद्री झाला महाराज. लग्न झालं, बायको सुशीला चांगली मिळाली, कधी तक्रार करीत नसे. 8-8 दिवस खायला मिळालं नाही तरी कधी म्हणली नाही मेल्याच्या या नशिबात पडले मी, असं नाही म्हणले. जाऊ दे, आपलं प्रारब्ध आहे, गरिबी आहे, जाऊ द्या आहे का नाही? चला. आणि 4 मुलं झाले, आयुष्य चाललं गरिबीमध्ये. पण एक दिवस सुशीला म्हणते, का हो, तुमचा बालपणचा एक मित्र आहे, तो राजा झाला म्हणे. म्हणे कोण? कृष्ण भगवान द्वारकेचा राजा झाला. मग तुम्ही जा ना एक दिवस भेटायला मित्राला. हा म्हणतो, मी जाईल पण मी काही मागणार नाही बरं का. तू म्हणशील मग आपण गरीब येतो त्याच्याकडून मागू, मी मागणार नाही. हा बरं, जा म्हणे भेटायला तर जा, पण भेटायला जाण्यापूर्वी मित्राकडे खाली हाताने जाऊ नये, काहीतरी नेलं पाहिजे.
काही खायला घेऊन गेलं पाहिजे, राजाकडे झालं, मित्राकडे झालं, काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. आणि मग म्हणे आता आपल्याकडे तर काही नाही. मग त्या सुशीलानं 2-4 घरं धुंडाळले, तर मूठभर पोहे तिला वाढले कोणातरी. मूठभर पोहे चिंधीत बांधले, फाटकं धोतर, शर्ट नाही, कोपरी घेतली आणि आपले निघाले महाराज. कोण? सुदामा दरकोस दर मुक्काम करीत त्या द्वारकेकडे निघालेले आहे. आणि द्वारकेकडे गेल्यानंतर सगळे लोक हसू लागले. हे म्हणू लागले, माझ्या मित्राचं घर कुठे आहे? कृष्णाचं. सगळे लोक हसू लागले, याचा मित्र कृष्ण? कृष्ण कुठे? कहा काय कहा राजा भोज, कहा राजा भोज और कहा गंगोत्री, असं लोक हसू लागले बरं का. आणि मग सगळे त्या द्वारपालापर्यंत तो सुदामा पोहोचलेला आहे. आणि त्या द्वारपालांना प्रार्थना करू लागला की मला कृष्णाची भेट घ्यायची, माझा मित्र आहे कृष्ण, मला जाऊ द्या, मला परवानगी द्या. पण ते द्वारपाल काही ऐकना पा, विनंती करू लागला, एकदा सांगा, पाया पडू लागला. मग त्यांनी एक द्वारपाल गेला आणि कृष्ण भगवान सिंहासनावर बसलेले होते. तितक्यामध्ये जाऊन सांगितलं की देवा, तुमचा मित्र सुदामा आला. सुदामा नाव ऐकलं, कृष्ण भगवंतांनी सिंहासनावरून उडी टाकली, पायात घातलं नाही, काही नाही, शेला तिथंच पडला आणि अनवाणी पायानं पळत सुटले. सुदामा कुठं आहे? सुदामा. तिकडून सुदामा उभा होता. जसे गेले देव तसे सुदामाला मिठी मारली. आणि सुदामा, अरे किती दिवसानंतर भेटतो रे तू. आणि त्याला घेऊन आपल्या सिंहासनावर बसवलं. नुसतंच बसवलं नाही, पाणी आणलं, त्याचे पाय धुतले स्वतः आणि त्याच्या पायातले काटे भगवंतानी स्वतः काढले. आणि रुक्मिणीला सांगतात, चला सगळ्यांनी पाय धुवा. रांग लागली महाराज जाता. हे म्हणे, बाबा कृष्णा तुझे कोण आहे? सगळे बायका म्हणे, अजून लय बाकी आहे, हे आता 8च आहे, अजून 16,100 यायचे आहे. म्हणे बस झालं आता. अशा प्रकारे स्वागत केलं. त्याला कपडे दिले घालायला, भरदरी कपडे दिले आणि ते वैभव पाहिलं महाराज कृष्णाचं. अरे बापरे, म्हणे माझा मित्र राजा झाला. आणि मग कृष्ण भगवान बसले आणि म्हणतात, अरे कृष्णा, सुदाम्या तुझं लग्न झालं का? म्हणे हो झालं. म्हणे मुलं बाळ? हा 4 मुलं आहे म्हणे. माझ्या मुली बायकोचं नाव सुशीला. वा वा. मग माझ्या वहिनीनं मला काही दिलं नाही का मला? आता याला लाज वाटली. हे इथं पाहिलं तर काय त्याचं वैभव, आणि मी माझे कोरडे पोहे कसे देऊ कृष्णाला? सुदाम्याला लाज वाटली. नाही म्हणे काही दिलं नाही, आम्ही गरीब आहे म्हणे, आम्ही काही दिलं म्हणे. नाही नाही नाही, दिलंच असन म्हणे, काहीतरी दिलं असन. तू ह्या बगलामध्ये काय म्हणे? आता बगलात ते उपरनं दाबून धरलं होतं बरं का. नाही दाखव म्हणे. कृष्णाने म्हणजे हिसकावून घेतली ती पुतळी, घेतली पुतळी, सोडली महाराज. आणि भगवंताने आनंदाने ते पोह्याची एक मूठ घेतली आणि स्वतः खाल्ली. इकडे जशी खाल्ली तर तिकडे सोन्याची नगरी झाली. कोणाची? सुदाम्याची. पोरबंदर ही सुदामा नगरी आहे. तर हे काय झालं? सगळं सोन्याचं झालं. बघा, आता दुसरी मूठ घेतली ती खाणार. इतक्या रुक्मिणी म्हणती, का हो देवा, तुमच्या मित्राची भेट तुम्ही एकटेच खाता का? आणि आम्ही काय केलं? आम्हाला पण द्या. आणि मग रुक्मिणीनं तो हात धरला आणि तो प्रसाद आपण घेतला. बघा, आता दुसरा जर घास घेतला असता तर स्वर्गाचं राज्य सुदाम्याला द्यावं लागलं असतं. बघा, म्हणून रुक्मिणीनं ते टाळलं. चला, अशा प्रकारे भाव असला तर तिथं काय भेटतो? देव भेटतो. म्हणून सुदामा गरीब होता, पण त्याचं काय झालं? त्याचा भाव कृष्णावर होता, देवावर होता, म्हणून त्याची सोन्याची नगरी झाली. म्हणून आणि मग त्या भगवंताने तिथं काय केलं? त्याच्या कपाळावर ते जे लिहिलेलं होतं, सटीचा टाक टाकलेला होता. काय होतं? यक्षश्री. हा बरोबर, यक्षश्री. म्हणजे तू कधी बी दरिद्री राशील. मग हा श्री क्षय होतं. हा श्री म्हणजे वैभव, म्हणजे तुझ्या नशिबात तर त्याचं उलट केलं. यक्षश्री म्हणजे तू काय होईल? आता श्रीमंत होशील. म्हणजे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. म्हणजे देवाची कृपा झाली तर आपल्या नशिबातले भोग सुद्धा काय होत्या? बदलू शकता. म्हणून आपण सुद्धा भगवंताचं काय केलं पाहिजे? चिंतन केलं पाहिजे. चला, अशा प्रकारे
7 दिवस आपण भागवत कथा श्रवण केली. आता कथा ही खूप मोठी, पुराण खूप मोठे आहे, 7 दिवसात सांगणं शक्य नाही. पण त्याच्यातल्या प्रमुख कथा मी चिंतन करण्याचा प्रयत्न केला. म्हणून आता शेवट आपल्याला थोडा बघायचा आहे. शेवट काय झाला की महत्वाची कथा याच्यामध्ये आली, परीक्षिती राजाची कथा आली. तर परीक्षिती राजाला दंश केला कोणा? तक्षक सापाने. तर तक्षक साप ज्यावेळेस तिकडून येत होता दंश करण्यासाठी, तर त्या तक्षक सापाला मध्ये एक कश्यप नावाचा ब्राह्मण भेटला. आता तो कश्यप ब्राह्मण काय होता? तो कुठं निघाला होता? परीक्षिती राजाला साप चावला की तो उतार्या होता बरं का महाराज, उतारणारा होता. मग त्या तक्षकाने काय केलं? त्या कश्यप ब्राह्मणाला मध्येच अडवलं. तू जाऊ नको म्हणे, ते साप पुत्राला तू जाऊ नको, तुला पाहिजे तेवढं धन मी देतो. तक्षकाने भरपूर धन त्या ब्राह्मणाला दिलं. तो ब्राह्मण तिथून परत गेला आणि तक्षक साप तिथं आला आणि त्या परीक्षिती राजाला 7व्या दिवशी दंश केला. पण कशाला दंश केला? प्रेताला दंश केला. त्याच्या अगोदरच परीक्षिती राजाची ज्योत भगवंताच्या आत्मज्योतीमध्ये विलीन झाली होती. बोले गोपाल कृष्ण भगवान की, श्रीमद भागवत महापुराण की. आणि आता परीक्षिती राजा सर्पदंशाने मेला हे कोणाला कळलं? त्याचा मुलगा जनमेजय. याला कळलं की आपल्या पित्याचा मृत्यू एका सापापासून झाला, तक्षक सापापासून. मी आता काय करतो? मोठा यज्ञ समारंभ करतो. कोणता यज्ञ? सर्पसत्र. म्हणजे त्या सर्पसत्र आरंभ केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये ज्या सापाचं नाव घेतलं ते साप पटापटा येऊन पडू लागले. यज्ञ सुरू झाला. सगळ्या पृथ्वीवरचे सगळे, आता मणियार नाव घेतलं की सगळे मणियार साप त्याच्यामध्ये असे वेगवेगळे. आणि मग आता अजून तो तक्षक साप कशासाठी केलं होते? तक्षक सापाला मारण्यासाठी जनमेजय. पण तो तक्षक साप तिथून निघाला पाताळातून आणि तो इंद्राच्या आश्रयाला थांबला. इंद्राने त्याला अभय दिलं, तुला काही होणार नाही, मी आहे ना. तो तिथं लपून बसला. आता तक्षक साप का येईना म्हणून त्या ब्राह्मणाला विचारलं, सांगा तक्षक का येईना? तक्षकाचा मंत्र तुम्ही म्हणा. आता कोणता? की इंद्रासह तक्षक साप या यज्ञामध्ये येऊन पडो असा मंत्र सुरू करणार. इतक्यात ब्रह्मदेव खाली आले, विष्णुदेव आले, सगळे आले बरं का. आणि सगळे येऊन जनमेजयाला म्हणून राहिले, अरे बाबा इंद्राला मारू नको, इंद्राला जर मारलं आमचं सगळं संतुलित बिघडून जाईल. म्हणून तू काय कर, आता आमच्या कृपा कर आणि तो हे सर्पसत्र थांबव. आणि मग त्या ब्रह्मदेवाची प्रार्थना, विष्णुदेवाची प्रार्थना, महादेवाची, सगळ्याची प्रार्थना त्या जनमेजयाने ऐकली आणि सर्पसत्र तिथं थांबवलं. अशा प्रकारे ही कथा इथंच समाप्त होते. आणि मग आता हे द्वापार युग, भगवंताचं द्वापार युग काय, श्रीकृष्ण भगवान म्हटले की आता माझं हे जे यादव घराणं आहे पुढे काय होईल, फार माजतील हे माझे नातू पंतू, यांना माझ्याच हाताने ठार करायचं. म्हणून एक सांब नावाचा मुलगा, सांब नावाच्या मुलाने काय केलं, पोटाला चिंध्या बांधल्या. सगळे सगळे निघाले यादव घराण्यातले राजपुत्र आणि साधू संताकडे गेले आणि साधू संताची चेष्टा करू लागले. काय म्हणू लागले की सांगा, ह्या स्त्रीचा वेश घेतला त्या सांबाने, चिंध्या गुंडाळ्या, गर्भवती असल्याचं नाटक केलं आणि त्या ऋषीला विचारलं, दुर्वास ऋषीला विचारलं की सांगा ह्या स्त्रीला काय होईल, मुलगा होईल का मुलगी होईल. तर ते काय म्हणे, त्यांनी ओळखलं की हे मुलांनी चेष्टा, हा मुलगा आहे पण मुलीचं नाटक केलं, गर्भवती असल्याचं नाटक केलं. त्या दुर्वास ऋषीला शाप दिला की मुलगाही होणार नाही, मुलगी होणार नाही, याला मुसळ होईल म्हणे. काय होईल? आणि त्या मुसळापासून तुमचा यादव घराणं नष्ट होईल असा शाप ऋषीना दिला. आणि मग खरोखर त्या सांबाला काय झालं, पुढं मुसळ झालं. आता मुसळ झालं, काय करावं मुसळाचं, म्हणून मुसळाचं पीठ केलं, चांगलं बारीक केलं, त्याला बारीक केलं आणि ते समुद्रामध्ये फेकून दिलं. मग त्या पिठापासून काही वनस्पती उगली, झाडं उगले, लव्हाळ उगलं. आणि त्या मुसळाला विळी राहते ना,
लोखंडाची, ती समुद्रामध्ये जाऊन पडली आणि ती विडी एका माश्याने गिळली आणि ते झाडं उगली त्या समुद्राच्या बाजूला, लवाळी पान वनस्पती आहे ना. आणि मग इकडे आता ते यादव घराण्यातले सगळे मुलं माजले, दारू पिऊ लागले आणि एकमेकाला भांडू लागले आणि त्या समुद्राच्या काठी जाऊन ते लवाळ वनस्पती ना ती उपटू लागले आणि एकमेकाला मारू लागले. सगळं यादव घराणं तिथं नष्ट झालं. आता फक्त यादव घराण्यातलं राहिलं कोण? कृष्ण भगवान एकटे राहिले. कृष्ण भगवान त्या प्रभास क्षेत्राला जातात. आता तो जो मासा होता का ज्यानं विडी गिळली होती लोखंडाची मुसळातली, त्या माशाला एका व्याधानं पकडलं, त्या माशाला चिरलं, त्याच्यातून काय निघली? लोखंडाची विडी निघली. त्या लोखंडाच्या विडीचा एक बाण तयार केला त्या व्याधाने आणि त्या बाणाने काय केलं? श्रीकृष्ण भगवान त्या प्रभास क्षेत्राला गेले, बाण मारला, बाण अंगठ्याला कृष्ण भगवंताच्या लागला आणि कृष्ण भगवान निज धामाला गेले. आता तो व्याध कोण होता? मागच्या जन्मातला वाली होता. कारण ज्या वेळेस सुग्रीवाचं वालीवाचं युद्ध चालू झालं त्यावेळेस रामाने काय केलं? त्या वालीला झाडाच्या याच्यामधून बाण मारला आणि वाली तिकडे मरण पावला. वाली म्हणतो, भांडण आमचं भावाचं होतं, तुम्ही कशाला मध्ये आले? आम्ही भांडू किंवा पुन्हा एकत्र येऊ, तुम्ही कशाला मारलं मला? मी तुमचा काही गुन्हा केला होता का? रामाने कबूल केलं, माझं चुकलं, ह्या जन्मात मी तुला मारलं, पुढच्या जन्मात तू मला मार. त्याच मग राम पुढे कृष्ण झाले. मग त्या कृष्णाला व्याधाने काय केलं? त्याच वालीनं व्याध झाला आणि व्याधाने बाण मारला आणि निज धामाला कृष्ण भगवान गेले. बोले गोपाल कृष्ण भगवान की पुराण की जय. श्रीकृष्ण भगवान जेव्हा निज धामाला गेले त्यावेळेस फक्त सोबत एकच जण होता. कोणता? उद्धव सोबत होता. उद्धव म्हटले, देवा तुम्ही चालले तर मी पण येतो. नाही उद्धवा, तुला येता येणार नाही. तू आता काय कर, इथं राहून विदुराला निरोप दे. विदुराला सांग की फक्त विदुराला मी काही दिलं नाही. विदुराला माझा निरोप सांग की मैत्रेय ऋषीकडे जाऊन तू काय कर, ही भागवत कथा श्रवण कर. असा निरोप मग उद्धवाला दिला. उद्धवाने जाऊन विदुराला दिला आणि उद्धवाला सांगितलं, तू आता सध्या यायचं नाही, तू काय करायचं, अजून या जनतेला सगळ्यांना भागवत धर्म शिकवायचा, देवाचं महत्व सांगायचं आणि मग तू नंतर यायचं. तोच उद्धव पुढे कोण होऊन आला? नामदेव महाराज झाले पुढे. नामदेव महाराज पहिले कोण होते? उद्धव होते. आणि कृतयुगामध्ये हिरण्यकशिपूचा मुलगा भक्त प्रल्हाद होते. त्रेतायुगामध्ये वालीचा मुलगा अंगद होते आणि द्वापार युगामध्ये उद्धव होते. असा 4 युगामध्ये नामदेव महाराजांनी अवतार घेतला. चौयुगांचा भक्त नामा उभा कीर्तनी आणि पाठी मागे डोळे लावली उभी तेजनी. आपण म्हणतो ना काकड्या. त्यानंतर 5चा अवतार नामदेव महाराजांनी शतकोटी अभंग लिहिण्याचं प्रतिज्ञा केली, पण ती पूर्ण झाली नाही म्हणून 4 कोटी राहिले. तो अवतार घेण्यासाठी पुन्हा जगद्गुरु तुकाराम महाराज आले. त्यांनी 4 कोटी अभंग लिहिले. असा तो भगवंताचे सखे. चला आता शेवटचा एक 10 मिनिटामध्ये आपण एक भाग घेऊ. कलियुग. कारण द्वापार युग संपलं, कलियुगाला प्रारंभ झाला. मग या कलियुगामध्ये आता पुढे की कलियुगाला प्रारंभ झालेला आहे. या कलियुगामध्ये धर्म, सत्य, पवित्रता, क्षमा, दया, आयुष्य, बळ आणि स्मरणशक्ती याचा काय होईल? लोप होईल. दया राहणार नाही, कोणी कोणाला क्षमा करणार नाही, सत्य राहणार नाही म्हणजे सगळे खोटं बोलतील, धर्म राहणार नाही, पवित्रता राहणार नाही, सगळे अपवित्र होतील, आयुष्य कमी कमी होत जाईल, बळ शक्ती राहणार नाही, स्मरणशक्ती ध्यानात राहणार नाही. बघा, आणि कलियुगामध्ये ज्याच्याकडे धनसंपत्ती असेल त्यालाच लोक कुलीन, सदाचारी, सद्गुणी मानतील, आहे का नाही? ज्याच्याकडे पैसा जादा आहे त्याला लोक त्याची वाहवा करतील, करता का नाही? जे धनवान श्रीमंत लोक त्याच्या पुढे पुढे करतात, आहे का नाही? चला, आणि विवाह संबंध एकमेकाच्या आवडीवरून ठरतील. पहिले कोण ठरवायचे?
आई वडील ठरवायचे. आता आवडीवरून आता आवडी निवडून ज्याचे ते ठरवू लागले आहे का नाही. स्त्री पुरुषाचे श्रेष्ठत्व त्यांच्या रती कौशल्यावरून ठरेल. ब्राह्मणाची ओळख फक्त जानवे एवढीच असेल आणि त्यांचा धर्म ते टिकणार नाही त्यांचा. त्यानंतर गरिबी हेच दुर्जनत्वाचं लक्षण असेल. एकमेकांची पसंती हाच विवाह संस्कार असेल. चला, लोक दूरच्या जलाशयाला तीर्थ समजतील. डोक्यावर केस राखणे हे सौंदर्याचं चिन्ह समजले जाईल. बघा, केस राखणं आहे की नाही, बरेच जिटळे लोक आहे ना, बरेच होतात आहे की नाही. नंतर आपले पोट भरणे हा मोठा पुरुषार्थ असेल. कुटुंबाचे पालन पोषण हे चातुर्य समजले जाईल. नंतर लोक कंदमुळे, मांस, मध, फलबळे, बिया इत्यादी खाऊन आपले पोट भरतील. नंतर कधी कोरडा दुष्काळ पडेल तर कधी ओला दुष्काळ, कधी हिमवर्षा होईल तर कधी खूप थंडी पडेल. बरं का, अजून पुढे यायचंय, म्हणजे आता ही सुरुवात झाली कलियुगाला. कधी उष्णता वाढेल आहे का नाही, गरमी एकदम, कधी पूर, महापूर येईल. लोक तहान, भूक, रोग, अनेक प्रकारच्या चिंतानी दुःख, रोग येतील. आता कोरोना आलाच होता ना, आहे की नाही. इथं घ्या ना. या ना. इथं घ्या. युगामध्ये माणसाचे जास्तीत जास्त आयुष्य किती राहील? 20 वर्ष. आता किती आहे? 100 आहे. 100चं 50 वर आलं आणि पुढे 20 वर्ष, बरं का, 20 किंवा 30 बस. कलियुगामध्ये पाखंडी लोकांचं वर्चस्व जास्त राहतील. राजे लोक चोरासारखे लोकांना लुबाडतील. बघा, राजे म्हणजे मेन सत्ताधारी लोक. चोरी, खोटं बोलणं, विनाकारण हिंसा ही वाईट कर्मे करून लोक आपली उपजीविका चालवतील आहे का नाही. चारही वर्ण लोक शूद्राप्रमाणे होतील. गायी शेळ्याप्रमाणे लहान शरीराच्या, कमी दूध देणाऱ्या असतील. धान्याची रोपे आखूड होतील. झाडे शेम्मीच्या झाडाप्रमाणे कमी उंचीची होतील. मोठमोठे झाड आहे ना, शेम्मी म्हणजे लहान झुडूप, तसं हा शेम्मीचं झाड. ढगामध्ये जास्त विजा चमकतील. लोक गाढवासारखी होतील. माणसं गाढवासारखी होतील. झालेलीच गाढवत झालेली. धर्माचे रक्षण करण्यासाठी भगवान स्वतः सत्वगुणाचा स्वीकार करून अवतार धारण करील आणि मग त्या काळी शंभल नावाच्या गावाचा प्रमुख असणाऱ्या विष्णू यश ब्राह्मणाच्या घरी कल्की नावाने भगवान अवतार घेणार. बघा, कलियुग ज्यावेळेस संपल त्यावेळेस यश ब्राह्मणाच्या घरी कल्की हा भगवंताचा अवतार होणार आहे. लक्षात द्या. अशा प्रकारे कलियुगामध्ये ही सगळ्या थोडक्यात सांगितलं आणि आता कथेला आपण इथेच पूर्ण विराम देऊया. पण कथेमध्ये ऐका, कथेमध्ये ऐकताना काही माझा शब्द गेला असेल किंवा काही चुकलं असेल तर भगवंताकडे आपल्याला काय प्रार्थना करायची. मी पुढे म्हणतो, तुम्ही मागे 3दा म्हणायचं बरं का. हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. कुंडलिका वर्ज हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज गोपाल कृष्ण भगवान प्रभु रामचंद्र भगवान भागवत महापुराण पुरुषोत्तम भगवान बोलो रे भाई सब संतन की जय.
शिवाय